असं कर एक रजिस्टर तिकडे जाईल तिथे फोन नंबर काय नाही अरे इथं काय घेतो डॉक्टरचं घे शांती दलाच्या वतीने आपलं आणि पाहुण्यांचं स्वागत करेल किंवा अभय पटेल यांची विनंती करतो. शिक्षक प्राध्यापक आणि इतर सर्व विद्यार्थ्यांचं कार्यक्रमाचं ते स्वागत करतो. गेली 1.5 महिना झाला आणि पुण्यामध्ये शांती म्हणजे शांती दल का करायचं हा एक महत्वाचा प्रश्न होता आमच्या पुढे आणि शांती दल विद्यार्थ्यांनीच का करायचं हा दुसरा प्रश्न. कारण की विद्यार्थी म्हणजे शिक्षण आणि विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षणच घ्यायचं इतर सामाजिक काम करायचं नाही असं आपल्या समाजाची एक भावना आहे. इतर काही लष्कराच्या मोठे भाजायच्या ते आपली कामं नव्हे ते घडून विरोध होतो सर प्रत्येकाच्या विरोध. तर असं आहे की समाज आपल्याला चालवायचा आहे आपण पुढची पिढी आहोत आपल्याला हा समाज चालवायचा आपल्याला हा देश चालवायचा या देशाचं भवितव्य आपल्या हातात आहे. सर्वजण भाषणातूनही सांगतात तर काही फरक नाही पण ते सत्य आहे हे आपल्याला माहित नाही ते फक्त ऐकण्यापुरतं असतं. आपल्याला चालवायचंय पण आपण चालवतोय का हा प्रश्न निर्माण होतो. मग तिथं असं आहे की दंगली जाती तणाव हिंसाचार त्या गोष्टी आपल्याला पिढीजात वारसाने मिळत आहेत. आपण आता देशाचे नागरिक आहोत आपण विचार केला पाहिजे की या आपण स्वीकारायचं का नाही आणि जर नाही स्वीकारायचा तर याला विरोध केला पाहिजे. विरोध कोण करायचा रस्त्यावरून आपण करायचा आपणच करायचा शेवटी विरोध. मग विरोध करण्यासाठी संघटना आवश्यक आहे. एकटं रस्त्यावर उतरून विरोध करता येत नाही. एकटं जर रस्त्यावर उतरलं तर त्याला काय हाल होतात हे गुजरातमध्ये अनुभवायला आलेलं आहे. आपले आजचे सगळे पाहुणे आलेले या पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत या शांती दलाच्या नवीन करणी करतायत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम आजचे आपले पोलीस आयुक्त शर्मा साहेब त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. प्रसिद्ध विचारवंत लेखक साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि युवकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले प्राध्यापक अतिरिक्त प्राध्यापक साधना कुलकर्णी जयंतीरा कॉलेजमध्ये शिकवत आहेत. शांती दलाची
दलाच्या कॉलेजमध्ये होणाऱ्या बैठकीची सुरुवात सेंट मीरा खूप चांगला मिळालेला आहे, तर त्यांचा विशेष उल्लेख करतो. त्यानंतर आमच्या साताऱ्याहून वर्षा देशपांडे आलेले आहेत. शांती दलाच्या कामामध्ये पुण्यापेक्षा 1-2 पाऊल पुढे आहे. 15 ऑगस्टला त्यांनी तिथे शांती दलाची सुरुवात केलेली आहे. नुकत्याच त्या बेळगावच्या दंगलीच्या संदर्भामध्ये तिथे जाऊन आलेले आहेत. आणि शेवटी शांती या कार्यक्रमामध्ये आपण घटनेला अभिवादन करणार आहोत. त्या घटनेच्या अभिवादनाचं प्रास्ताविक वाचणार आहे. शिवाय स्वागताचा कार्यक्रम आता आपण संपवतोय. यानंतर घटनेला आपण अभिवादन करणार आहोत, तेव्हा घटनेचं प्रास्ताविक वाचन तुमच्या सगळ्यांमुळे. कारण नाहीतर आपल्याला माहितीये की स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आपल्या देशातली समाजातली परिस्थिती इतकी बदलत गेली की गांधी जयंती हा सरकारी कार्यालयातला एक रुटीन कार्यक्रम होऊन गेलाय. आणि आपल्याला सगळ्यांना ते माहितीये. आपल्याला हेही माहितीये की वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलं की एका राज्यामध्ये असा फतवा काढून बघत होते की गांधी जयंतीच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी घरी बसू नये, तर गांधीजींना प्रिय असलेली स्वच्छता आणि श्रमदान या 2 गोष्टींसाठी कर्मचाऱ्यांनी त्या दिवशी कार्यालयात काही वेळ यावं, कार्यालय स्वच्छ करावं, कळकट फायलींचा निकाल लावावा आणि त्याच्या विरुद्ध कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली की गांधीजींचा जन्मदिवस हा घरी राहून झोपून घालवण्याचा दिवस आहे आणि अशा प्रकारे तुम्ही आम्हाला कष्टाला लावू शकत नाही. तेव्हा ही जी काय सगळी आपल्या भोवतीची विपरीत परिस्थिती आहे, त्या पार्श्वभूमीवर तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने एका निर्धारासाठी एकत्र आलाय, एका विचारासाठी एकत्र आलाय, याचं आम्हाला सगळ्यांना खूप मोल वाटतं. तुम्हाला सगळ्यांना बघून मला एक अगदी छोटी गोष्ट आठवली, ती सांगते आणि नंतर लगेच प्रास्ताविक वाचते. एका छोट्याशा गावात तुमच्यासारखा एक तरुण, अत्यंत उत्साही, जिद्दी, धडपडीने जग बदलण्याची तळमळ असणारा असा नोकरी निमित्ताने गेला. आणि अर्थातच तिथं त्याचं स्वतःचं घर नव्हतं, त्यामुळे एक छोटी रूम घेऊन राहत होता आणि खानावळीत जेवत होता. आपल्यापैकी बहुतेकांना याचा अनुभव आहे. पहिल्याच दिवशी जेवायला सकाळी तिथं पोहोचला. ताटं वाढलेली होती, बरेच लोक जेवत होते, तोही सामील झाला. पहिला घास तोंडात घातल्याबरोबर खूप खडे लागले आणि चमकला. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर कोणाच्याही चेहऱ्यावर काहीही भावना नव्हत्या. सगळे शांतपणे जेवत होते. त्याला वाटलं आपली काहीतरी चूक झाली. दुसरा घास घेतला तरी स्थिती तशीच होती, खडेच होते, तांदूळ अगदी कमी होते. शेवटी त्यांनी तिसऱ्या घासाला न राहून शेजारच्याला विचारलं, हा भात असा का बरं आहे, तुम्ही काही बोलत कसे नाही? त्यावर तो माणूस अत्यंत थंड चेहऱ्याने त्याला म्हणाला, चावायचं कशाला, गिळून टाका. आणि मला वाटतं आपल्या अवतीभोवतीची स्थिती आज एक्झॅक्टली अशीच आहे. दंगल होतीये, गिळून टाका. जातीय विद्वेष फैलावतोय, गिळून टाका. स्त्रियांवर अन्याय होतो आहे, गिळून टाका. दलित जातीच्या माणसाला अवमानकारक शब्द व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. या घटनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते गेल्या अनेक वर्षामध्ये भारतामध्ये जे काही वेगवेगळ्या चळवळी, वेगवेगळ्या सुधारण्याचा प्रयत्न झाले, त्या सगळ्या प्रयत्नाचं अर्थ त्या घटनेमध्ये आपण केलेला आहे. ही घटना एका माणसाने तयार केलेली नाही. ही घटना त्या अर्थाने ईश्वरी नाही, परंतु भारताच्या सर्व शहाण्या लोकांनी मिळून तयार केलेली घटना. समितीमध्ये जवळपास 285 सदस्य होते आणि त्या सगळ्यांनी मिळून केलेली, तेव्हा त्या घटनेला अभिवादन करतायत आपले भाऊ.
आता यानंतर आपण त्यांशी बोललो. जी क्वेश्चनरी, जी प्रश्नावली तुम्ही सगळ्यांनी भरली, तीच प्रश्नावली तिथेही भरून घेण्यात आली. त्याच्यानंतर 2 दिवसाचं शिबिर झालं, ज्या शिबिराला डॉक्टर कुमार सत्तरशी आणि अनवर राजन यांनी मार्गदर्शन केलं. दुसऱ्या दिवशी आमच्या तिथल्या पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी डिझास्टर म्हणजे काय आणि त्याची मॅनेजमेंट म्हणजे काय याची माहिती दिली. मानवनिर्मित आणि नैसर्गिक अशा जेव्हा आपत्ती येतात, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी काय काय करावं लागतं याची माहिती दिली. NCCच्या मुलांनी शांती दलाचं करण्यात आलं. लगेचच असणाऱ्या गणेश कार्यक्रमाच्या निमित्ताने असं ठरलं की त्या दरम्यान पोलिसांना आम्ही मदत करायची. म्हणून मग गणेश उत्सव मंडळाशी संपर्क साधला गेला. त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की मूकनाट्य सादर करायचं. गुजरातमध्ये जे काही झालं त्या संदर्भामध्ये आणि भ्रष्टाचार जो सुरू आहे, अगदी भर रस्त्यावर तर लोकांच्या पर्यंत आपले आवाज पोहोचू शकत नाही. म्हणून मुलांनी एक दिवस पूर्ण वेळ बसून मूकनाट्य तयार केलं आणि ते मूकनाट्य वेगवेगळ्या बोर्डच्या माध्यमातून मुलांनी सादर केलं आणि प्रेसनी आणि गावातल्या लोकांनी खूप त्याचं कौतुक केलं. कारण खरं तर गणेश उत्सव याच्या मागची कल्पनाच मुळी लोकांच्या मध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं, ब्रिटिशांच्या विरुद्ध धार्मिक निमित्ताने एकत्र येण्याची संधी साधणं याच्यासाठी लोकमान्यांनी सुरुवात केली होती. पण कुठेतरी आज असं दिसतंय की गणेश उत्सव मंडळाचा सदस्य होणं, अध्यक्ष होणं म्हणजे भ्रष्टाचाराच्या पहिल्या कार्यशाळेत जाणे इतकं उत्स्फूर्तपणे आम्ही लोकांनी ठरवलेले, आम्हाला दुःख झालेले, आम्ही बंद करणारच आहोत. पण जबरदस्तीने बंद करायला लावणं आणि परत करत असताना दहशतीची भाषा वापरणं हे आम्ही खपवून घेणार नाही. हे आम्ही SP ला सांगितलं. शांततेने बंद झाला. पण त्याच दरम्यान त्याच्या आधी 2 दिवस आणि त्याच्यानंतर बेळगावमध्ये दंगल उसळली आणि आपण सगळ्यांनी ती अतिशय कॅज्युअली घेतली. आम्ही थोडे बेळगावच्या बाबतीत सेन्सिटिव्ह असण्याचं कारण एकतर ते माझं माहेर आहे म्हणून आणि नुकताच आम्ही तिथल्या राष्ट्रीय एकात्मता 92 साली बेळगावमध्ये ज्यावेळेला दंगल झाली, मोठी दंगल झाली हिंदू मुस्लिम आमच्यामध्ये, त्यावेळेला तिथे समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या माध्यमातून डॉक्टर कुमार सत्तरशी आणि अनवर राजन यांचे हिंदू मुस्लिम ऐक्य या विषयावर आम्ही तिथे भाषण घेतलं होतं. ग्रामीण भागातल्या महिला आणि तरुणींच्या बरोबर एक दिवसाची कार्यशाळा केली होती आणि असं असताना बेळगावमध्ये दंगल झाली आणि ती अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी झाली. आणि मग ती का झाली, कशी झाली हे समजून घेण्यासाठी मग आम्ही वेगळ्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. पण ते सुरू असताना असं बघितलं की गाव अगदी शांत आहे, गावाला काहीच फरक पडत नाही. आणि नेमका आमच्या शांती दलाची ज्या वेळेला स्थापना होत होती त्यावेळेला आमचे मित्र महेश गायकवाड म्हणून प्राध्यापक आहेत, NCCचे ऑफिसर आहेत, त्यांनी एक गोष्ट आमच्या शांती दलाच्या स्थापनेच्या दरम्यान सांगितली की गाव पेटलेलं असतं आणि त्या पेटलेल्या गावामध्ये सगळेजण पळून जात असतात. पेटलेल्या गावातून बाहेरून शस्त्रधारी उभे असतात आणि आत गाव पेटलेलं असतं, कुणालाच कुठे जावं कळत नसतं. पण त्याच वेळेला एक माणूस मात्र एक बादलीमध्ये पाणी घेऊन विझवण्याचा प्रयत्न करत असतो. जेवढं काही पाणी आहे तो पडत असतो आणि विझवण्याचा प्रयत्न करत असतो. पळणारी सगळी माणसं तिथे थांबतात आणि त्याला विचारतात, तू हे काय करतोयस, हे विझणार नाहीये. बाहेर पडलं तो कापले जाणार आहे, आत राहिलं तो पेटणार आहे, माहिती असताना तू हे काय चालवलंयस वेडेपणा. तर त्यावेळेला तो माणूस असा म्हणाला की जेव्हा केव्हा लोक इथे येतील, हा इतिहास तपासला जाईल, त्यावेळेला लोकांना किंवा एवढं तरी माहित होईल की मी पेटवणाऱ्यांपैकी नव्हतो, मी विझवणाऱ्यांपैकी होतो. ही गोष्ट मला बेळगावमध्ये एका ग्रामीण भागामध्ये दारूबंदीच्या संदर्भामध्ये आमची बैठक सुरू असताना बेळगावमध्ये मी येऊ का काहीतरी कामानिमित्त मी बेळगावला फोन केला आणि त्यांनी अजिबात येऊ नकोस, कडे कर्फ्यू आहे आणि तू तशीच साताऱ्याला जातो, अजिबात आवाज येऊ नकोस असं मला सांगितलं गेलं. आणि ते होते नात्याने माझे मामा आहेत, पण तिथल्या पंचायत समितीचे CEO, म्हणजे तिथे जी आपल्याकडे जी BDO पोस्ट असते तिथे त्याला ते सेक्रेटरी CEO पोस्ट म्हणतात. म्हणजे एक जबाबदार अधिकारी मला सांगत होता की गावात येऊ नकोस, मीच कसं इथून बाहेर पडायचा असा विचार करतोय, तू तशीच साताऱ्याला जा. मला हे खूप भयानक वाटलं. मी प्रेसला फोन केला आणि संबंधित आमचे सगळे जे डावे विचार करणारे मित्र आहेत, कम्युनिस्ट मित्र आहेत, तिथे आणखी काही सेवा दल वगैरेचे काम करणारे लोक आहेत, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे काही मंडळी आहेत, त्या सगळ्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि मी म्हटलं हे काही खरं नाही, आपण सगळ्यांनी घरात बसणं काही खरं नाही आणि तुम्ही सगळेजण काहीतरी विचार करा या संदर्भामध्ये. आणि म्हणून आम्ही त्या ग्रामीण भागातून फोन करून लोकांना तिथे गेल्यानंतर आम्ही जमवलं. आम्ही डिस्ट्रिक्टच्याकडे दुसऱ्या दिवशी सकाळी कर्फ्यू मध्ये गेलो, म्हणजे रात्री 12 पर्यंत कर्फ्यू मध्ये पोलिसांना विनंती करून फिरून लोकांना गोळा केलं. आणि महत्वाचं म्हणजे 55 माणसं तेव्हा कर्फ्यू मध्ये सुद्धा डिस्ट्रिक्टच्या ऑफिसमध्ये जमली. रेणुका चिदंबरम नावाचे त्या ऑफिसर आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही जमलो.
जे काही घडलं त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. त्याच वेळेला 2 घटना तिथं घडल्या आणि घडत होत्या. एक महत्त्वाची घटना घडत होती कारण ते ऑफिस आहे ते ह्याच्या समोर आहे, कोर्टाच्या समोर आहे. तर कोर्टामध्ये ही 350-400 मुलं 3-4 बसमध्ये घालून जामिनासाठी आणली होती आणि त्याचा जामीन झाला नव्हता, त्यामुळे तिकडे गोंधळ उसळला होता. त्याच वेळेला आमची ॲडव्होकेट मैत्रीण जयश्री की जी एक NGO चालवते, ती एका कोर्टामध्ये काम करणाऱ्या हुकेरी गावातल्या एका क्लिनिकल स्टाफ कुलकर्णी नावाच्या मुलाला आणि तिथेच वकिली करणाऱ्या एका मुस्लिम मुलीला घेऊन आली आणि त्या दोघांचं लग्न लावण्याचा आमचा कार्यक्रम सुरू होता. म्हणजे एक हिंदू ब्राह्मण मुलगा आणि एक मुस्लिम ॲडव्होकेट मुलगी त्यांचं लग्न लावण्याचा कार्यक्रम. त्याच वेळेला शांतता कमिटीची बैठक आणि समोर दंगलीमध्ये सापडले असं समजून त्यांच्या संदर्भात चाललेली एक न्यायालयीन प्रक्रिया. हे सगळं बघताना खूप भयानक वाटलं. माझ्यावर कैलास जाधव होते, आमचे शिवाजी कांबळेकर होते, अनेक कार्यकर्ते तिथे होते. हे सगळं जेव्हा बघितलं आणि डीसीशी जेव्हा चर्चा केली, ती चर्चा टिपिकली एखाद्या शांतता कमिटीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या बरोबर असते तशी होती. आम्ही प्रश्न उपस्थित केले होते. आम्ही शांतता कमिटीला आम्हाला गावातून संचलन करू द्या असं म्हणत होतो आणि त्यांनी नकार दिला होता. आम्ही म्हणत होतो तुम्ही आमच्या बरोबर चला, तुमच्या एसपीला आमच्या बरोबर घ्या आणि आपण शांततेची फेरी काढू गावातून. पण त्यांनी त्याला नकार दिला. आता आम्हाला सिच्युएशन कंट्रोल खाली आणायचे. अनेक निरपराधांना तुम्ही पकडले असं आमचं म्हणणं होतं. त्यालाही त्यांनी सांगितलं की तसं काही झालेलं नाही, सिच्युएशन कंट्रोल खाली आणण्यासाठी जेवढे सापडले त्याला सगळ्यांना आम्ही आत नेले असं सांगितलं. पण ते सगळं बघत असताना आणि जामिनासाठी आलेल्या तरुणांच्या नातेवाईकांना बघत असताना हे खरं नाही हे जाणवत होतं. म्हणून मग आम्ही साताऱ्याला आलो. साताऱ्याला आल्यानंतर तिथे जे जगदीश पाटील म्हणून ॲडव्होकेट आहेत की जे जनता दलाचं काम करतात, त्यांच्याशी आम्ही परत संपर्क साधला. म्हटलं त्याला हे काय चाललंय, जे काही दिसतंय प्रेसमधून येते समोर येते ते काही खरं वाटत नाही, काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला ते तपासलं पाहिजे. म्हणून मग आम्ही परत सोमवारी बेळगावला गेलो आणि तिथे प्रत्यक्ष वस्तुस्थिती जी बघितली ती इतकी भयानक आहे. फक्त मी ती थोडक्यामध्ये तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करते. पहिली महत्वाची गोष्ट, पकडलेल्यामध्ये एकही दंगलखोर नव्हता. एकही नव्हता, नॉट अ सिंगल. म्हणजे आम्ही अशी तयारी केली, म्हणजे आमच्यावर सायकॅट्रिस्ट होते त्यामुळे आम्ही त्यांना भेटायला जायचं असं ठरवलं आणि प्रत्यक्षात जे पाहायला मिळालं ते इतकं भयानक होतं की त्याचा एकही अँटी सोशल वगैरे नव्हता. अतिशय सामान्य कॉमन मॅन ज्याला म्हणता येईल, पोटामागे निघाले, पोटासाठी धडपडणारा माणूस होता. 14 वर्षाखालच्या मुलांपासून ते 63 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत हिंदू मुस्लिम सर्व धर्मीयांना पकडलेलं होतं. मग हे काय आहे ते समजून घेण्यासाठी अधिक खोलात शिरत गेलो आणि जे समोर आलं ते फक्त थोडक्यात सांगते. माझं असं स्पष्ट मत आहे, तिथे महाराष्ट्र चिकन समितीच्या सपोर्टनी बीजेपीचा माणूस आमदार म्हणून निवडून आलेला आहे. त्या आमदारांना, तिथल्या प्रशासनाला, पोलिसांना, VHPला आणि बजरंग दलाला मिळून ती दंगल त्यांनी प्लॅनिंग पूर्वक घडवलेली. तिथे जे ईदगाहची जी भिंत आहे की ज्याच्या संदर्भामध्ये गेली 25 वर्ष कोर्टामध्ये दावा सुरू होता, त्या भिंतीला त्यांनी प्रोटेक्शन अनंत चतुर्दशी पर्यंत सुद्धा दिलं नाही. म्हणजे तिथे शांतपणे ते ओम लिहून दिलं, गणपती बाप्पा मोरया भगव्या रंगात लिहून दिला, गणपतीवरती पण रंग टाकला, दंगल होऊ दिली, दगडफेक होऊ दिली, कर्फ्यू पुकारला, दंगल करताना शांतपणे पळून जाऊ दिलं. आजही आपल्याला माहित नाही कोण होते, म्हणजे हिंदू होते का मुसलमान होते, बजरंगी होते का फॅसिस्ट एखाद्या अंडरवर्ल्ड ऍडमिनिस्ट्रेशन आणि समस्त पुढारी यांच्या बरोबरची आमची ही लढाई आहे. आणि ती लढाई अवघड आहे कारण त्यांना सगळे गुन्हे माफ आहेत, सगळे कायदे माफ आहेत, भरपूर साधने आहेत त्यांच्याकडे, प्रशासन त्यांच्या बाजूने आहे. फक्त
पहिल्याच तसा वयाने लहान आहे. माझाही डॉक्टरांनी इतका मोठा अनुभव नाहीये. चळवळीमध्ये मी महिलांच्या क्षेत्रामध्ये थोडंफार काम केलं, पण या पद्धतीच्या कामांमध्ये अशा पद्धतीच्या डिझास्टर कंडिशन मध्ये काम करण्याचा माझा पण पहिलाच अनुभव होता. पण आम्ही असं बघितलं की तुम्ही जर बरोबर असाल तर तुमच्या मागे लोक येतात. मी हे एरोडा विद्यापीठाचा दिवस वाचताना डॉक्टरांचा तो लातूरमध्ये अनुभव वाचला होता. तो मी प्रत्यक्ष अनुभव घेतला बेळगावमध्ये. कर्फ्यू मध्ये आम्ही 55 माणसं जमवू शकलो. दुसरा अनुभव की डॉक्टरनी आम्हाला असं सांगितलं होतं त्यांच्या एका भाषणात की ते एमएलए असताना नगरमध्ये दंगल झाली नाही, त्याच्या आधीही दंगली झाल्या आणि त्याच्यानंतरही दंगली झाल्या. जर एखाद्या आमदाराने ठरवलं की दंगल घडवू द्यायची नाही तर आमदार हे करू शकतो. याचा प्रत्यंतर प्रत्यक्ष आम्हाला बेळगावमध्ये पाहायला मिळालं की आमदाराला वाटतं की या पुढची इलेक्शन बीजेपी म्हणून मला निवडून यायची आणि म्हणून आणि तातडीनं कालची त्यांची प्रेस नोट आहे की आता बजरंग आणि व्हीएचपीची सभासद नोंदणी सुरू. 10,000 बेळगावसाठी टार्गेट. म्हणजे लोकांना असुरक्षित करायचं, लोकांना धर्माच्या नावाखाली संघटित व्हायला भाग पाडायचं आणि स्वतःची नोंदणी सुरू करायची. ही स्ट्रॅटजी आहे. ही स्ट्रॅटजी आपल्याला हाणून पाडावी लागेल आणि आपल्यासारखे विचार करणारे मेजॉरिटी लोक आहेत. मेजॉरिटी लोक आपल्यासारखे विचार करतात, फक्त आपण संघटित नाही. आम्ही त्या समर्थ 267 लोकांना हेच विचारलं की तिथे जेल मॅनेजमेंट पण असं म्हणाली की काही प्रॉब्लेम नाही म्हणाली. हे सगळे एकत्र खूप छान राहतात. ते म्हणाले आम्ही कधीच भांडलो नाही, पण आम्ही भांडणारे नव्हतोच, आम्हाला धरून आणलं गेलं. त्यामुळे ते म्हणाले आम्हाला काही प्रॉब्लेमच नाही यांच्या मॅनेजमेंट यांना सांभाळण्यामध्ये. जसे शोधेवर आपला जे कॉन्स्टिट्यूशन आहे, भारताचं जे संविधान आहे, ते सगळं पाहिल्यानंतर आणि मी आणि माझे जे खातेचे कर्तव्य आहे हे बॅकग्राऊंड मनात ठेवून ज्यावेळी सप्तशी साहेबांनी माझ्याशी विनंती केली की साहेब आपण या तुमच्यासाठी, तर मी हो म्हटलं. मी काही जास्त बोलणार नाही. आजचे आमचे प्रमुख वक्ते नुसरे साहेब आहेत, ते आपल्याशी पोलीस बद्दल बोलतील, पण 2 गोष्ट मी आपल्याला अवश्य सांगणार आहे आणि ही आहे हे आज मी पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणून फार प्रसन्न, खुशी आहे मला. कारण मी यावेळी 32 वर्षापूर्वी पोलीस खातं जॉईन केलं. त्यावेळी आमची जी पोलीसची प्रायोरिटी होती ती वेगळी होती. मराठवाड्यामध्ये अँटी डेप्युटी ऑपरेशनला जायचे किंवा इकडे जायचे तिकडे जायचे. आणि आज आपण जर पाहिलं तर आमची फर्स्ट प्रायोरिटी लॉ अँड ऑर्डर आहे. 30 वर्षामध्ये हा आता एवढा डिफरन्स आला की आपण अँटी क्राईम फोर्स म्हणून अँटी लॉ अँड ऑर्डर फोर्स आहे किंवा VIP सुरक्षा आज प्रायोरिटी आहे. VIP काय लॉ अँड ऑर्डर पुढे घडलं तर आम्ही मर्डर नंतर बघणार, लॉ अँड ऑर्डर आधी बघणार. पुण्य नगरी आहे, इथले लोक इथे काही लॉ अँड ऑर्डर होणार, हिंदू मुस्लिम होणार असं काही मला वाटत नव्हतं. पण मागच्या वर्षी काही घटना घडली, ती पोलिसांनी चांगली हाताळली किंवा कशी हाताळली हे तर पब्लिकांना माहिती आहे. 1 महिना आधी पुन्हा असा एक आमच्या समोर आला. त्यावेळी सुद्धा आम्ही कशी हाताळली हे सुद्धा आपल्याला मला एक गोष्टी ठाम खात्री आहे की जर पोलिसांनी आपली भूमिका इम्पार्शियली आणि कोणती बाजू न घेता हाताळली तर परिस्थिती काही जास्त चिघळत नाही. आपण एवढे विद्यार्थी आहेत, शांती दल म्हणजे जवळजवळ माझ्या अर्ध्यापेक्षा जास्त बोध आपण घेणार आहे. तर मला क्राईम आणि क्रिमिनल्स साठी फार जास्त वेळ मिळेल अशी माझी धारणा आहे. मी आपल्या मागे आहे असं आपलं याचे मला सांगायची काही आवश्यकताच नाही. आपण विद्यार्थी आहे, शिकत आहे. जे काही लर्निंग डिसेबिलिटीज असतात माणसामध्ये, आम्ही काही सगळं त्यावेळी पैदा होतो, काही सगळं हे शिकत नाही, हळूहळू शिकतो आईकडून टीचर्सकडून. ते लर्निंग डिसेबिलिटीज जर काही विद्यार्थीमध्ये आहे तर त्याला थोडं जास्त वेळ शिक्षक देतात
किंवा त्याची ते डिसेबिलिटी दूर करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि हा जर डिसेबिलिटी दूर झाली नाही तर तो विद्यार्थी अनुत्तीर्ण होतो, पास होत नाही. आणि हे जे लर्निंग डिसेबिलिटीज आहे जर काही ऑर्गनायझेशन मध्ये असली तर फार फेटल असतात, भयंकर असतात. आणि माझ्या खाता जे आहे ते आपल्या समोर आहे. आम्ही 47 मध्ये इंडिपेंडन्स मिळाल्यानंतर जे काही आमचा रूल, जे काही आमचे कर्तव्य, जे काही आमची भूमिका होती समाजामध्ये ती सगळी बदलली. लोकांची अपेक्षा आकांक्षा बदलली, पण आम्ही बदलू शकलो. आणि ह्याचं मुख्य कारण आहे की आपण आज सुद्धा पोलिसला, आपल्याला पोलीस पाहिजे आणि आपल्याला पोलीस पाहिजे नकोस. मी कुठे जातो तर ते म्हणतात इथे चौकी आहे, पाहिजे म्हणून. या भागात चौकी नाही, आणि जिथे चौकी आहे तिथे म्हणतात चौकी काढून टाकतात. हे सत्य परिस्थिती आहे. आणि याचं कारण काय आहे ते जे मी सांगितलं, आपला विद्यार्थीमध्ये लर्निंग डिसेबिलिटी एक टीचर दूर करू शकतो. एक ऑर्गनायझेशन आहे माझी, ह्याच्यात जे लर्निंग डिसेबिलिटी आहे ह्याला आम्ही दूर करू शकलो नाही म्हणून काय केलं आहे. आपण आजपर्यंत पब्लिक मी कितीच चर्चा तरी घेतली, सुद्धा जाऊन ऍड्रेस केले, तरी सुद्धा लोक येतात, बोलतात, पण विश्वास ठेवत नाही. कम्युनिटी पोलिसिंग बद्दल आम्ही पुष्कळ म्हणतात. कम्युनिटी पोलिसिंगच्या विदेशमध्ये फार हे आहे. इथे कम्युनिटी पोलिसिंगचे आम्ही फार प्रयास केला, प्रयत्न केला, उपयोग होतात. आता परवाच्या कम्युनल इन्सिडेंटमध्ये यांनीचे हे पिकले 5-6-8 ठिकाणी 10 दिवस चालले. It is only because of our personal public contact that nothing happened in the city. I want to take that credit because I have handled that situation personally. आता आपण लोक आले शांती झालं, आता माझे प्रॉब्लेम कमी झाले, होणार जी पेक्षा आहे. तर हे कम्युनिटी पोलिसिंग चा एक एक्सटेंडेड अंग आहे शांती दल. आपण पोलिसांचा काहीतरी रोल घेणार आणि जर फॅक्च्युअली आपण पोलिसांच्या शांती स्थापनामध्ये मदत केली किंवा कम्युनल राईट्स, पर्टिक्युलरली कम्युनल राईट्स, पर्टिक्युलरली बिटवीन हिंदूज अँड मुस्लिम्स, ह्याच्यात जर आपण आमची मदत केली तर मी आपल्या सगळ्यांना स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून नेमणूक करून देणार. आणि दुसरं, आपल्यापैकी 10 रिप्रेझेंटेटिव्हला माझी जी सेंट्रल पीस कमिटी आहे, शांतता कमिटी, त्याच्यात आपली नेमणूक करा. आता हे सगळं झालं, मला जायचंय कुठे, कोर्ट आला म्हणून थोडी लवकर जायचंय म्हणून थोडी घाई आहे. मी आता पोलिसांचा एक रूप ताईंनी दिला आपल्याला. मी जवळजवळ विश्वाचे जेवढे देश आहेत सगळे ठिकाणी फिरलो आहे, सगळ्यांचे पोलीसमॅन म्हणून फिरलो आहे, म्हणून पोलिसांना जाऊन भेटत होतो. मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, कोणताच देश नाही जे मी काय पाहिला नाही, कोणते सिटी पोलीस नसेल मोठी जे काही मी पाहिली नाही किंवा त्याचे स्वतः मी ट्रेनिंग केली, तो जगात KGB असो, CIA असो, आपल्या शहरापेक्षा पोलीस आपल्याला संसारात कुठेच भेटणार नाही. आपण पोलिसांच्या तोंडासमोर पोलिसांना शिव्या देऊ शकतात आणि पोलीस काही करू शकत. लंडन मध्ये एका पंतप्रधानांनी काही पोलिसांच्या बद्दल बोललं तर त्यांनी टीव्हीला चॅनलला सांगितलं, आता हे माझ्या विरुद्ध बोलले आहे, मला यांच्या विरुद्ध बोलायची परवानगी द्या. आता एवढे काही पोलीस आहेत तिथे नाही जे काय आपल्या इथले पंतप्रधानाच्या विरुद्ध बोलू शकतात. मी लहान असताना एकदा आपल्या वडिलांसोबत इंडियनला गेलो. एक इंडियन कॉलनी आहे, आम्हाला तिथे जर रस्ता भेटला नाही तर म्हणून ते ट्रॅफिक कॉन्स्टेबलला विचारलं. हे एक्झाम्पल तुम्हाला मी जाणून बुजून देत आहे कारण आपण विद्यार्थी आहे आणि हे
कम्युनिटी पोलिसिंग काय मला त्यावेळी मला माहिती नव्हतं की मी पोलीसमध्ये जाणार, कारण फार भीत होतो मी सुद्धा पोलिसांची त्यावेळी, आता सुद्धा भीत होतो. पण वडिलांनी एका पोलिसाला तिथे बॉबी म्हणतो त्याला विचारला की आम्हाला ह्या रस्त्याला जायचे, या घरामध्ये जायचे, आपण कृपा करून सांगा. तर ही स्टार्टेड एक्सप्लेनिंग and finally he told my cab driver, you go like this आणि आम्ही ठरल्यानंतर पुन्हा दिल्ली जातो. तिथे आल्यानंतर मग कॉन्स्टेबलला विचारलं, आता कॉन्स्टेबल आले, तुम्ही मला पोहोचवलं नाही या टॅक्सीवाल्याने. तो गाडीत बसला, आम्हाला तिथे सोडलं त्याने आणि माझे वडिलांना सांगितलं तुम्ही एवढेच पैसे द्या, म्हणजे मीटरमध्ये जे होते तेवढे नाही, जे एक्स्ट्रा चाललंय त्याचे पैसे तेवढे. सर माय फादर वॉज अ लीगल मॅन. तर त्यांनी विचारलं, अंडर व्हॉट लॉ आर यू asking me to pay less to him? Sir, this is something which is worth worrying. You call Bobby and our constable, the constable. but तो शिपाई म्हणाला, साहेब हा अधिकार मला समाजाने दिला आहे, कानूनने नाही दिला. मला आज 32 वर्षानंतर प्रयास केल्यानंतर सुद्धा असा वाटत नाही की समाजाने हे अधिकार आम्हाला दिला आहे. कारण दुसरं असू शकतं, समाजाला आमच्याकडे विश्वास म्हणून हे अधिकार दिले. पण कधीतरी तर विश्वास करावा लागेल. काही चांगले पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर विश्वास करावा लागेल. ट्रस्ट बिगेस्ट ट्रस्ट काही तर सुरू करावं लागेल मला हे, आणि आजच सुरू केलं तर बरं आहे. हो, मी एक सर्वे आम्ही कंडक्ट केला 5 वर्ष आधी. मोठे जे शहर आहे तिथे कॉम्प्लेट दिलं, एक क्वेश्चन. त्या क्वेश्चनमध्ये विचारलं की तुम्ही, मी थोडक्यात सांगत आहे, डिटेल स्टडी आहे, तुम्ही अपने शहर को कि अल्लाह की लाठी में आवाज नहीं होती, तो शांति स्थापित करने के लिए अल्लाह की लाठी में आवाज की जरूरत नहीं है. आज मुझे बहुत खुशी है इस बात कि मेरे पास एक 500 550 ऐसे 2000 मग आमची संख्या अजून कमी करायला लागेल. मला 2000 शांती सैनिक दिले तर मी पोलीस कमिशनर असो की नसो इथे काही घडणार नाही, हे माझी खात्री आहे. आपले शांती दलाच्या, आपले दृष्टीच्या सगळ्यांच्या आभारी आहे. आणि आपल्याला माझी काही मदत पडली, एक मदत जे मला आता दिसतात ट्रेनिंगची, तर मी जेवढे काही आपले शांती दलचे स्वयंसैनिक आहे त्यांना माझी पोलीस हेडक्वार्टरमध्ये एक कॅप्सूल कोर्स, एक आठवड्याच्या 7 दिवसाचा मी तयार करून आपले इंस्ट्रक्टर फ्री ऑफ कॉस्ट माझी सेवा ते शांती दल आहे. आपण कधी शांती स्थापनाची आवश्यकता पडली तर आपण मागे राहणार आहे याची मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिल्लीमध्ये काम केलं आणि त्यांच्या एका वाक्यावरती दंगली शमवण्यात त्यांना यश आलं. पुण्याचा इतिहासात जर पाहिलं तर पुण्यामध्ये जेव्हा दंगली झाल्या तेव्हा एस.एन. जोशी या दंगलीच्या काळात स्वतः फिरले आणि त्याच्याबरोबर त्यांनी केलेल्या कामामुळे, त्यांनी दिलेल्या आव्हानामुळे एक दंगल शमवण्यास मदत झाली. त्यामुळे युक्रांतर्फे आज शांती दलाची स्थापना 2 ऑक्टोबर या दिवशी करण्यात येत आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. शांती दलाची स्थापना करण्यामागे मूळ उद्देश असा आहे की दंगली पसरवण्यात जे घटक कारणीभूत होतात आणि जातीय विद्वेष पसरवण्यात ज्या लोकांचा सहभाग किंवा कार्य चाललेलं असतं, तर या लोकांना रोखणे किंवा दंगली होऊ नये
पोलिसांना त्या संदर्भात मदत करणे, सहकार्य करणे हे शांती दलाचं प्रमुख कार्य आहे. आणि असा प्रयत्न आतापर्यंत कोणी केलेला नव्हता. तो युवकांतर्फे डॉक्टर कुमार सप्तर्षींनी केलेला ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. काश्मीरचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पाकिस्तानमधील IS संघटना ही जातीय विद्वेष पसरवण्याचं काम भारतामध्ये करतच राहणार आहे. व अशा दंगली वारंवार घडू नये म्हणून आपल्या सर्व लोकांनी, सर्व धर्माच्या लोकांनी पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शांती दलाच्या स्थापनेमुळं हे फार महत्वाचं पाऊल या संघटनेतर्फे आज उचलण्यात येत आहे. सर्व धर्माच्या लोकांनी या संघटनेमध्ये यावं, शांती दलामध्ये त्यांनी काम करावं, शांती दलाचं प्रतिनिधी म्हणून राहावं, हे अतिशय आवश्यक आहे. आज या कार्यक्रमाला मुस्लिम बऱ्याच महिला आणि मुलं इथे आलेले आहेत. मला अतिशय आनंद होत आहे की आज ते माझ्यासारखेच इथे आलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांचा असा आक्षेप असतो की मुस्लिम स्त्रिया किंवा मुस्लिम पुरुष अशा सामाजिक कामामध्ये पुढे येत नाही. पण हे त्यांनी आज इथे येऊन एक खोटे ठरवलं आहे की मुस्लिम स्त्रिया आणि मुस्लिम पुरुष सुद्धा आज मी फक्त इथे 2 मिनिटे इथे एवढं करण्यासाठी आले की आजच्या दिवशी शांती दलाची स्थापना आपण करतो पुण्यामध्ये. तर अशी सर्वांना आम्ही प्रार्थना करूया की शांती दलाचं काम पुढे अधिक चांगलं व्हावं या दृष्टीनं सर्वजण आपण प्रयत्न करू. धन्यवाद. मुश्रीफ साहेब हे आपल्या समोर बोलणार आहेत. मुश्रीफ साहेब हे पोलीस अधिकारी असले तरी आमच्या दृष्टीने ते चळवळीतले एक अतिशय चांगली विचारवंत आणि चळवळ पुढे जावी, समाजामध्ये द्वेषाचं वातावरण असू नये, समाजामध्ये. मी आज फारच कामात होतो, कारण 2 दिवसानंतर माझ्या मुलीचं लग्न आहे. मुलीच्या वडिलांची काय धावपळ असते ना बघायचं असेल तर फादर ऑफ द ब्राईड म्हणून एक छोटा इंग्लिश मुली आहे, तो बघावा. कारण म्हणजे का दुसऱ्या मुलीने मला आणून दाखवला, तो बघितल्यानंतर मला वाटलं की फादर ऑफ द ब्राईडची परिस्थिती इथंच फार बिकट असते असं नाही, फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा तशीच असते. तरी सुद्धा डॉक्टर साहेबांनी फार आग्रह केला आणि अशा प्रकारच्या शांती दलाची स्थापना व्हावी त्यासाठी मी खूप दिवसापासून प्रयत्नशील होतो. तेव्हा काही असेल तरी मला या कार्यक्रमाला आलं पाहिजे. आता मी कुठल्या नात्याने बोलणार आहे मी पोलीस अधिकारी म्हणून जास्त बोलू शकेन असं मला वाटत नाही. आपल्याला कल्पना असेल की 42च्या लढ्याच्या वेळी स्वातंत्र्य मिळायच्या अगदी जवळ आलं होतं. फक्त गांधीजींनी म्हटलं असं की हिंसा चालली ती चालू द्या, 43 साली स्वातंत्र्य मिळालं असतं. पण गांधी म्हणजे नाही, अशी जर हिंसा चालू असेल तर असं मला स्वातंत्र्य नको, त्यांनी स्टॉप दिला. आपला स्वातंत्र्य लढा त्या काळात थांबला. मला जे काय मिळणार आहे ते चांगलं आहे मला माहित आहे, पण ते अशा मार्गाने मला मिळवायचं नाही. हे जे तत्व होते ते आयुष्यभर पाहिलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्साहाचे भारत त्यावेळेचे आपले नेते, त्यांचा उद्देश वाईट नव्हता. त्यांनी बऱ्याच योजना मांडल्या. शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, इंडस्ट्रियलायझेशन झालं पाहिजे, ऑटोमेशन झालं पाहिजे वगैरे वगैरे. त्यावेळी गांधीजींनी लिहून ठेवलं, तुम्ही खरंच आज वाचा. गांधीजी काय, गांधींच्या डोक्यात भारताचा उद्धार, भारत देश कसा आहे हे त्यांना पहिल्यांदा मनापासून माहित होतं. आणि ह्या देशाचं जर खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर आपल्याला कसं करावं लागेल हे त्यांना माहित होतं. त्यावेळी त्यांनी नेहरूंना समजावून सांगितलं की बाबा तुम्ही जे आता म्हणता शिक्षणाचा प्रसार, फक्त शाळा इतर उघडून जर तुम्ही शिक्षण म्हणत असाल आणि असं जर तुम्ही शिक्षण करायला लागला तर एक 50 वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण होईल की तुम्हाला गल्ली गोळातून इंजिनियर, ग्रॅज्युएट, डॉक्टर दिसतील, पण ना तुम्ही त्यांना एम्प्लॉयमेंट देऊ शकाल, ना ते आपला धंदा करू शकतील, ना ते शेतात जाऊन शेती करू शकतील. आणि यू विल हॅव आर्मी ऑफ अनएम्प्लॉईड यूथ. आणि मग तो फार मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावेळी बोलली आज बघा तोच होईल आणि सर्वसामान्य जनता बेकार होईल आणि त्यांना तुम्ही काम देऊ शकता. अशा अनेक
गांधीजीने हे केले म्हणून मला गांधी आवडतात. शाहू महाराज का आवडतात? शाहू महाराजांनी आपल्या समाज रचनेचा चांगला विचार केला आणि आपला समाज का मागे पडतो ह्याचं त्यांनी जे अनालिसिस केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यावेळी या पॉलिसी वापरल्या, त्याचा परिणाम आज एक होतो की भारतातल्या कुठल्याही भागात, विशेषतः जी 17 मोठी राज्य आहेत त्यापैकी एकाही राज्यातलं एकही शहर जातीय दंगलीपासून वंचित राहिलेलं नाही, फक्त कोल्हापूर सोडून. आता कोल्हापूर शहरात अजूनपर्यंत एकही जातीय दंगल झालेली नाही आणि मला खात्री आहे की इथून पुढे होणारही नाही. फक्त कारण काय की शाहू महाराजांनी लोकांचे जे विचार तंत्र पसरवले किंवा आपली समाज रचना कशी आहे, आपल्या समाज रचनेची विषमता आहे त्याला काय कारणीभूत आहे आणि हिंदू मुस्लिम यांची एकी किती आवश्यक आहे ह्या गोष्टी त्यांनी पटवून दिल्या आणि त्यामुळे ते चालत आहे. आता आपण ही शांती दलाची स्थापना केली, तशात एका ऑर्गनायझेशनची स्थापना व्हावी असं माझं आणि डॉक्टर साहेबांचं खूप डिस्कशन झालं. आपल्या काही लोकांना असंही माहित असेल की मी मध्ये काही दिवसापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सामाजिक कार्य करायचा निर्णय घेतला होता. पण नंतर मला तो बदलावा लागला काही सामान्यांच्या कौटुंबिक कारणामुळे, पण तो बदललेला नाही, फक्त पोस्टपोन केला असं डॉक्टर साहेबांना सांगितलेलं आहे. हे मला का वाटतं? हे वाटायचं कारण असं की आज आपण गोधऱ्याबद्दल बरंचसं बोलू. मी सर्व्हिसमध्ये येऊन आता जवळ 25-26 वर्ष झाली. या 25-26 वर्षाच्या काळात भारतामध्ये कमीत कमी 3-4 मोठमोठ्या दंगली झाल्या, फार मोठ्या दंगली. माझ्या आठवणीत आहेत एक मोरादाबादची हिंदू मुस्लिम दंगल फार मोठी झाली, त्याच्यानंतर मुंबईची एक फार मोठी झाली. गोधऱ्याची म्हणून प्रार्थना करतात आणि अशा प्रकारचे मेळावेही घेतले जातात. पण ही प्रक्रिया किती दिवस चालते? ही प्रक्रिया भारतात 6 महिने चालते. आता ही शांती झाली, परमनंटली झाली गोष्ट आणि 6 महिने झाले की मग प्रत्येक जण आपापल्या कामाला लागतो. माझ्यासारखा पोलीस अधिकारी माझ्या कामाला लागतो, डॉक्टर साहेबांचं काय असेल ते लागतात, ऍडव्होकेट कुलकर्णी मॅडम त्या आपल्या ऍडव्होकेसीच्या कामाला लागतील, बिझनेस मधल्या बिझनेसच्या कामाला लागतील, ते आपापल्या कामाला लागतात आणि पुन्हा जागे कधी होतात. पुन्हा अशी मोठी दंगल झाली तर ते जागे तरी पण त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही, त्यांच्या प्रयत्नाबद्दल शंका नाही. सगळं जरी खरं असेल तर हे सगळे सेक्युलरिस्ट जे आहेत हे पार्ट टाइम वर्कर आहेत. ते मला भेटले की ते म्हणतात, अरे तुम्ही मुस्लिम का? वाटत नाही. वाटत नाही म्हणजे तर मी त्याला थोडंसं सिरियस होतो. त्याला विचारतो की तुम्ही किती मुस्लिम लोकांना ओळखता? त्यानंतर 20 लोक ओळखतो. या 20 पैकी देशद्रोही, प्रो पाकिस्तानी, 20 मुलं असणार, 4-5 बायका असणार, अशी किती आहेत? नाही, त्यातले पण नाही. जर त्यातले कोणी नाही तर ही इमेज तुमच्या डोक्यात कशी बसली की तुम्ही मुस्लिम वाटत नाही म्हणजे मुस्लिम हा काहीतरी वेगळा आहे आणि हा तुम्ही काहीतरी चांगल्या म्हणजे मुस्लिमान चांगला असू शकत नाही, ही इमेज कशी? तर ही इमेज जाणीवपूर्वक बसवली होती आणि तुम्हाला माहित नसताना ते तुम्ही आत्मसात केले. तुम्हाला तर समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही, जाणीवपूर्वक हे केलं जातं. तर मी धाडशी उदाहरण करतोय कारण का आम्हाला प्रूफ आहे. आणि जातीय दंगल किंवा जातीय तणाव कमी होण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जाणीवपूर्वक दाबून ठेवायच्या हा एक दुसरा प्रयत्न. मुस्लिमांच्या बद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवणे हा एक भाग झाला मी समजू शकतो, पण काही गोष्टी जर प्रसिद्ध केल्या तर त्याच्यामुळे तणाव कमी होईल अशा ज्या गोष्टी असतात त्या जाणीवपूर्वक दाबून ठेवायच्या. त्याच्यासाठी तुम्हाला एक पुस्तक घेतलं, इथलेच एक आपले संजय नार म्हणून एक फार मोठा चांगला कार्यकर्ता आहे, खरोखरचा देशभक्त आहे, खरोखरचा देश.
काश्मीरसाठी त्याचा जो अभ्यास आहे तो आपल्या कुठल्याही नेत्याचा नाही. आज 30-32 वर्षाचा तो मुलगा आहे, त्याचा काश्मीरचा जो स्टडी आहे तो आपल्या कुठल्याही नेत्याचा स्टडी नाही. त्यांनी काश्मीर डायरीमध्ये पुस्तक लिहिले. आपल्या माहितीसाठी मी सांगतो, ते वाचा आपण. होतं काय, अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये 20 लोकांना मारलं, एवढी बातमी आहे. त्या बातमीचा असं काही केलं जात नाही. म्हणजे तुम्हाला नकळत असं सांगायचं असतं, मारणारे मुस्लिम आणि मारणारे हिंदू, असं सर्वसाधारण आपली कल्पना केली जाते, त्यात काही स्पष्ट केलं जात नाही. म्हणून संजय नारने काय केलं, ऑफिशियल फिगर्स घेतल्या की बाबा अतिरेक्यांनी जिथं काश्मीरमध्ये जे मारले 96 पासून 2000 पर्यंत त्याच्या डायरी त्यांनी नोंद घेतल्या. ऑफिशियल फिगर, गव्हर्नमेंटचे फिगर्स की 96 ते 2000 मध्ये जितके अतिरेक्यांनी काश्मीरी मारले त्यापैकी मुस्लिम किती आणि हिंदू किती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही खात्री करा, ते पुस्तक वाचा. त्यातले 96% मुस्लिम आहेत, 4% हिंदू आहेत. पण हे जर पसरवलं तर मग जाती तणाव वाढणार नाही, ज्यांचं राजकीय कोणी भागायचे त्यांचा फायदा होणार नाही. परवा तसंच एक अलीगढ इंजिनियर म्हणून एक मोठे तत्ववेत्ते आहेत, पण अलीगढ इंजिनियर हा थोडा सुधारक असल्यामुळे मुस्लिमही त्यांच्या उलट आहे. कारण काही मुस्लिमांना म्हटलं की बाबा तुम्ही हे जे करताय चुकीचं आहे म्हटलं की ते सगळ्यांच्या उलट होतं. तर त्यांनी काही गोष्टी ज्या सांगितल्या आणि मला आश्चर्य वाटलं की बाबा ह्याचा प्रसार आजपर्यंत कसा झाला नाही. ज्या बाबर किंवा मुघल म्हणतो त्या बाबरला भारतात पहिल्यांदा आणला कुणी, हिंदू राजांनी आणला आपल्या दुसऱ्या राजाचा पराभव करण्यासाठी. हा इतिहास कुठंच कोणी सांगत नाही. बाबर नामा म्हणून त्याचं एक आत्मचरित्र आहे. त्यांनी हुमायून, त्याचा जो मुलगा होता, त्याला भारतामध्ये जर राज्य करायचे असेल तर खालील पथ्य पळा म्हटलंय. त्याचं एक पथ्य त्यांनी सांगितलंय की तुला जर हिंदुस्थानात राज्य करायचं असेल तर तू गोवधबंदी कर. हा इतिहास आहे. हा इतिहास बऱ्याच तत्कालीन लोकांनी लिहिला, आता अलीकडच्या लोकांनी लिहिला नाही. औरंगजेब हा 2 वेळा महाराष्ट्रात आला. एक वेळ तो महाराष्ट्रात आला, तो गव्हर्नर म्हणून आला. एक होता त्याचा वडील तिथे राजे होते, गव्हर्नर म्हणून आला. त्या ह्याच्या काळात त्याला वाटलं की बाबा हे काय आपण तिथे मुस्लिम राज्य करायचं, हे पाठ ते पाठ सुरू केलं. फक्त हिंदूंच पाठलं नाही त्यांनी, की त्याचा विरोधी कोण असेल ना त्या मशिदी पाडली. गोळकोंड्याची मशीद औरंगजेबनी स्वतः त्या काळात पाडलेली. हा भाग तुम्ही काय सांगत नाही, कारण तो एक तरुण होता आणि त्याला पाठवतो. आपले जे विरोधक आहेत त्यांचं पाडापाडी करायची. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या की तणाव कमी होईल म्हणून तर सांगितलं. गोवधबंदीसाठी सगळे नारे लावायचे. कशासाठी नारे लावायचे? गोवधबंदी हा त्याचा उद्देश नाही. गोवधबंदीमुळे आपण कोणाला चिडवायचं आहे म्हणून ते करायचं. याचं कारण आपल्याला सांगतो. आता मी आपल्याला शाहू महाराजांचं नाव घेतलं. शाहू महाराजांना आज तिथले मुस्लिम देव मानतात. कोल्हापुरात थोडा जातीय तणाव झाला म्हटलं की तिथला डीएसपी येतो आणि आपली शाहू महाराजांची परंपरा म्हटली की हिंदू मुस्लिम दोघे निघून जातात. इतके मानणारे, देवालासारखे मानणारे शाहू महाराजांनी भारतामध्ये पहिल्यांदा गोवधबंदी केली. एकाही मुस्लिमनी आवाज त्याचा उचलला नाही किंवा त्याच्याबद्दल काही बोलला नाही. त्यांनी ते सर्वांनी मान्य केलं. तर गोवधबंदी वगैरे ह्याला विरोध नसतो, पण तुम्ही चिडवून एखादी गोष्ट करायला म्हणे ह्याला विरोध. तर ह्या जर गोष्टी करायच्या असतील तर हा जो अपप्रचार चाललाय त्याला तुम्ही आता बंदी केली पाहिजे. ह्याच्यामध्ये झालं काय, राजकीय लोकांनी आपल्या पोळ्या कशा भाजल्या सांगतो. त्यांनी हळूहळू हे द्वेष पसरत पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र आहे, काश्मीर इश्यू आणि मुस्लिम लोकसंख्या, मग मुस्लिमांच्या विरोध करत मुस्लिमांच्याबद्दल गैरसमज पसरवत एक अशी त्यांनी एक व्याख्या व्याख्यानेच केल्या. व्याख्या करणारे आपल्याकडे एकच क्लास आहे. सगळ्या व्याख्या त्यांनीच करायच्या, सगळं तत्वज्ञान त्यांनीच सांगायचं.
अर्थ त्यांनीच सांगायचा, एक्सप्लेनेशन त्यांनीच करायचं, बाकीच्यानं तो अर्थ नाही. हे 5,000 वर्ष चालले. त्यांनी काय केलं, देशभक्तीची वेगळीच व्याख्या केली. जो मुस्लिमांच्या शिव्या दिला तो देश. मग त्यांनी तिथे भ्रष्टाचार केला तर चालेल, व्यभिचार केला तर चालेल, व्यभिचार करून मर्डर केला तरी चालेल, हे सगळं चालतं, पण मुस्लिमांना शिवाय द्यायला पाहिजे मग तो राष्ट्र. ह्यामुळे काय झालं का, आपल्याकडे व्हॅल्यू सिस्टमच बरोबर गेली. जे चांगला आणि वाईट याचा फरकच निवडून गेला आणि घोषणा द्यायला बरं पडतं. आणि जे तरुण मुलं आहेत त्यांना त्यावेळी तो इतिहास माहित नसतो. आता ह्याच्या बरीचशी तरुण असून बरीचशी मॅच्युअर लोक आणि 40 वर्षानंतर त्यांना जे कळालं की बाबा सगळं खोटं होतं, आपला गैरसमज केला, आपल्या तरुणपणाला फायदा घेतला, त्यापर्यंत त्यांना उपयोग नसतो. ते म्हणतात तर तुम्ही आता कुठल्या पक्षात जायचं, कुठं जायचं जा, आम्ही दुसरी तरुण पुढे घेतो, ही प्रक्रिया. आणि त्याच्यामुळं गांधीजी, शाहू महाराज यांचे तत्वज्ञान सोडून हे जे वेगळ्या प्रकारचं तत्वज्ञान चालू आहे ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. ह्याच्यासाठी मी एक मोहीम सुरू करावी. ह्यात कोणाचा विरोध करायचा नाही. माझ्या मोहिमेचा किंवा मी जे एक संघटना करायचा विचार करतो त्याचा उद्देश एकच होता, जे खोटं सांगतील ते पुराव्यासह कसं खोटं आहे सिद्ध करायचं, बाकी काय करायचं. पुराव्यास तेव्हा हे तुम्ही जे काल बोलला ना ते असं नाही की याचा पुरावा असा आहे. म्हणजे त्यावेळी लगेच त्याचं झालं की हे जे लोकांच्या मनात जे झालं आहे, लोकांच्या मनात ते गैरसमज बसवले ते निघून जातील. आणि ह्या देशाचं त्याला कोणाच्या डोक्यात नाही, कशाचाही अपार होतो, कुठे कशाचाही भ्रष्टाचार होतो. देशात कोणी फक्त पाकिस्तानला शिवाय द्यायच्या, हिंदुस्थान मुसलमानांना शिवाय द्यायच्या आणि काहीतरी असं बोलायचं आणि लोकांची गैरसमज करायची. त्यामुळे मी बऱ्याच वेळा असं म्हणतो की या देशात हा आपला देश याचा काही फार श्रीमंत नाही, फार एज्युकेटेड नाही, लोक अतिशय साळे भोळे आहेत, जे कोणी सांगतील त्याच्यावर मताने चालणारे. अशा देशात जो नेता आहे तो फार चांगला वक्ता नसावा असं मला वाटतं. जो चांगला वक्ता असेल ना की तो असे शब्द फिरवून करून लोकांचा गैरसमज करतो आणि खऱ्याचं खोट्याचं खरं करतो. असा वक्ता आपल्याला नको आहे. आपल्याला सरळ शब्दात खरं सांगणारा वक्ता पाहिजे. त्यामुळे आज खरंच कोण बोलत नाही. खरं बोललं की काय म्हणतील, मुसलमानांना चांगलं म्हटलं की हिंदू आपल्याला काय म्हणतील, किंवा मुसलमानांना एखादं बरोबर म्हटलं तर आपल्याला बाकीचं काय म्हणतील, राजकीय आपल्याला फायदा का तोटा होईल का, असं चांगले नेहमी म्हणणाऱ्या सेक्युलरिस्टवर दाव्या विचार करतात. हेच मला कळत नाही की हे खरं बोलण्याची प्रक्रिया आता आपली कधी सुरू व्हायची. आता मलाही विचारतात तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये असं कसं काय बोलता. म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये असले की माझे काय घटनेने दिलेले हात काढून घेतलेले नाही. मी जर देशाच्या विरुद्ध बोलत असेल, समाजाच्या विरुद्ध बोलत असेल तर मला तुम्ही जरूर शिक्षा करा. आणि मला नोकरीची परवा नाही. जर देशासाठी जर माझी नोकरी करत असेल त्याची परवा नाही. पण देशाचा आणि समाजाच्या सर्वसामान्य लोकांचा विचारच करत नाही. सर्वसामान्य माणसाला तिथं जाईल तिथे पैसे द्या, भ्रष्टाचार करा, नोकऱ्या मिळत नाही, कुणाच्याही मागे लागा, कुणाच्याही हांजी करा. ही काय परिस्थिती. ही परिस्थिती बघायला कोणी विचार करत नाही. 4 घोषणा द्यायच्या, राम मंदिर, बाबरी मशीद झालं, यांचं राजकारण संपलं. तर हे विचारायचं तर वेळ आलेली आहे. हे तरुणच विचारणार आहे. आणि ह्या तरुणांची जी मुवमेंट आहे डॉक्टर साहेबांनी आता मी अशी एक विनंती करेन की आपण अशा समविचारी ज्या संघटना आहेत त्यांनाही एकत्र करावं. खूप संघटना आहेत पण त्यांचं सगळ्यांचं लिमिटेड स्कोप आहे. थोडासा इगो प्रॉब्लेम आहे. जे डॉक्टर्स आहेत ना तिकडं नाही मला जायचं, त्यांचं ते मला पटायचं. हे इगो सगळ्या लोकांनी नेत्यांनी काढावे आणि देश आणि समाज आणि जनता यांचा विचार करणारा यांचं फरक कसं होईल असं काहीतरी आपण हे करावं. तर आपण घटनेच्या आज आपण शपथ घेतली. त्या घटनेची दररोज खोटी शपथ घेतो. तुम्ही सांगतोय घटनेची शपथ घेणारे आपल्याकडे कितीतरी खोटी शपथ घेणारे मंत्री आहेत. इकडे तुम्ही एक बोलाय
आणि शब्दच्छल करायचा जगणे. म्हणून मी जे म्हणतो ना की आपल्याला फार चांगले वक्ते नको आहे, खरे बोलणारे वक्ते फक्त पाहिजे. तर असे वक्ते निर्माण करावेत. थोडासा जास्त वेळ तर अशा दृष्टीने मी डॉक्टर साहेबांना त्यांच्या ह्या उपक्रमाबद्दल धन्यवाद देतो. ज्या ज्यावेळी आपली मदत लागेल आम्ही मदत करू. पोलीस हे पक्षपातीच असतात आणि हे त्याच्यात घेरलाय तो आपला समाजाचाच पार्ट आहे. ते समाजातच विष कसं काढायचं हे प्रयत्न केला तर पोलीस आपोआपच निपक्षपाती होतील. प्रयत्न करूया. यासाठी आपण हा इतका मोठा संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊ. पुण्याला धैर्य जास्त लागतं आणि ते धैर्य दाखवल्यामुळे आमच्या शांती दलाच्या सैनिकांचं देखील धैर्य वाढेल. आपले आभार आणि आपण नेहमी मदत करत राहणारे आश्वासन आम्हाला उपयोगी पडेल. याच्यानंतर राम शेवाळकर बोलणार आहे. राम शेवाळकरांचं झाल्यानंतर शांती दलाची संकल्पना आपल्याला पुढे कशी न्यायची या संदर्भामध्ये डॉक्टर बोलणार आहेत आणि डॉक्टरांचं झाल्यानंतर आपल्या इथे मनीषा गुप्ते आहेत, साधना कुलकर्णी आहेत, अंजली कुलकर्णी या एक थोडस त्यांच्यामध्ये पाठिंबा देण्याच्या दृष्टीने काही बोलतील आणि हा कार्यक्रम थोडासा लांबलेला असता तो संपेल. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी राम शेवाळकर. आनंद दुसरा यासाठी होतो किंवा तुम्हा सर्वांच्या डोळ्यांमध्ये मला माझा आणि माझ्या देशाचा भविष्यकाळ पाहायला मिळतोय. डॉक्टरांनी युवक क्रांती दलाची स्थापना केली आणि त्याच्या अंतर्गत आज त्यांनी शांती दलाची गांधी जयंतीच्या मुहूर्तावर स्थापना केली. क्रांती दलातून शांती दलाची स्थापना ही अत्यंत अर्थपूर्ण आहे असं मी मानतो. आणि विनोबांनी भूदान आंदोलनाच्या वेळेला सुरू केलेल्या शांतिमय क्रांतीच्या पर्वाचं पुनरुज्जीवन या निमित्ताने होत आहे असंही मी गृहीत धरतो आणि त्याचं अतिशय मनापासून स्वागत करतो. क्रांतीला शांतीची आस का लागावी याचं कारण गेल्या हजारो वर्षाचा माझ्या देशातला इतिहास. आतापर्यंत मानवजातीसमोर आलेले सगळे प्रश्न केवळ शस्त्राचारी क्रांतीच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न इतिहासाने केला. त्याचा एकही प्रयत्न यशस्वी झाला नाही. एकमागून एक युद्ध होत आली, महायुद्ध होत आली आणि महायुद्धांच्या मध्येची शांततेचा कालखंड आला. तो नव्या युद्धाच्या पूर्वतयारीकरता वापरण्यात आला. पण शस्त्राचारी युद्धाच्या मार्गाने तुमच्या माझ्यासमोरचे प्रश्न सुटले नाही. म्हणून गांधीजींचा जन्म झाला आणि गांधीजींनी जगाला हा अहिंसेचा मार्ग दाखवला. लोक प्रश्न विचारतात की अहिंसेचा मार्ग गांधीजींनी दाखवला तो कितपत यशस्वी झाला. त्यावर प्रति प्रश्न विचारता येण्यासारखा आहे की हिंसेचा प्रयोग या जगामध्ये हजारो वर्षापासून चालू आहे. त्याचं यश किती आणि अहिंसेच्या प्रयोगाला आयुष्य किती लागलं आतापर्यंत. आता तुम्ही त्याचं मूल्यमापन करायला धजा असाल. मित्रांनो, आपण एक लक्षात ठेवा की शस्त्राच्या साहाय्याने आपण आपल्या समोरचे तात्पुरते प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करीत असतो. पण नव्या जागी ते नव्याने उद्भवत असतात, उत्पन्न होत असतात आणि मानवजातीसमोर पुन्हा नवी आव्हानं उभी करीत असतात. याचं कारण असं आहे की शस्त्र याला विवेक नसतो, डोळे नसतात. शस्त्र हे अत्यंत निर्बुद्ध असतं. त्याला स्वतःची ताकदही नसते. असती तर दुकानामध्ये विकायला ठेवलेली शस्त्र एखाद्या समाजकंटक विकत घ्यायला आल्याबरोबर तो त्यांच्या उडालं असतं. तसं होत नाही. काय त्याला त्याची ताकद नाही. शस्त्राला त्याची ताकद येते जेव्हा अत्यंत दणकट अशा मनगटामध्ये ते धरलं जातं तेव्हा कुठे त्याला ताकद येते. आणि खरी गंमत अशी आहे की ते मनगटामध्ये सुद्धा स्वतःची ताकद नसते. त्या मनगटामागचं जे मन आहे ते जर बळकट असेल तर त्या मनगटात ताकद येते आणि मग शस्त्राचं सार्थक होतं. जर मन तसं नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. तुकाराम महाराजांनी एक फार चांगला दृष्टांत दिला. त्यांच्या अभंगामध्ये एक रडत राहून जवळ असतीनं घोड्यावर बसवला. त्याच्या एका हातामध्ये ढाल दिली, दुसऱ्या हातामध्ये तलवार दिली आणि त्याला रणांगणावर लढायला पाठवलं. तो तिथे जाऊन कुरकुरायला लागला की माझा एक हात ढालीमध्ये गुंतलाय, दुसरा हात तलवारीमध्ये गुंतलाय
आता मी लढाई करू तरी कोणत्या हाताने? याचा अर्थ असा आहे की जे आहे ते शस्त्रामध्ये नाहीये, आहे ते मनामध्ये. आणि या मनामधून उसळणारे असे जे सामर्थ्याचे स्रोत आहेत मित्रांनो, ते हिंसेच्या रूपाने उसळत नसतात. मी असं म्हणतो याचं कारण असं आहे की हिंसेला किंवा शस्त्रांची मदत घेण्याची गरज पडते तिथे माणसाच्या मूलभूत स्वातंत्र्याची शरणागती पत्करण्यासारखं. काय गरज आहे आम्हाला शस्त्र घेण्याची? आणि शस्त्र ही आमच्याशी प्रामाणिक राजकीय कशावर म्हणते? विनोबाई उदाहरण देतात की एका शेतकऱ्याला चुकीच्या काळामध्ये शेतामध्ये झोपायचं होतं. आपलं रक्षण करण्याकरता त्याने नवीन बंदूक विकत घेतली, उशाखाली ठेवली, झोपला. चोर आले, पहिल्यांदा त्याच्या उशाखाली बंदूक घेतली आणि त्याच्यावर रोखली. बंदुकीने हा विचार नाही केला की पैसे यांनी खर्च केले, तर त्याच्यावर आपली गोळी सुटता कामा नाही. आपण हे लक्षात घ्या, ही ताकद इतिहासामध्ये गांधीजींनी ओळखली. ही ताकद गांधीजींनी ओळखली. हातामध्ये एकही शस्त्र काठी शिवाय, आणि काठी सुद्धा आधारासाठी होती, उगारण्यासाठी नव्हती. न घेता या माणसांनी 20व्या शतकामध्ये एक चमत्कार करून दाखवला, एक नवीन परिवर्तन घडून दाखवलं. जेव्हा दारूबंदीसाठी दारूच्या दुकानांसमोर पिकेटिंग करण्यासाठी गांधीजींनी मुलींना आणि स्त्रियांना पुढे केलं, त्यावेळेला अवघ्या देशाने गांधीजींना शिरा मोजले. हे दारू पिणारे लोक असूर झालेले असतात, राक्षस झालेले असतात, तर त्यांच्या समोर तुम्ही या मुलींना ठेवता, केवढा मोठा धोका तुम्ही पत्करता. गांधीजींनी उत्तर दिलं की दारू प्यालेले लोक राक्षस झालेले असतात, असंस्कृत झालेले असतात, हे तुम्हाला मान्य आहे ना? मग त्यांच्या समोर संस्कृतीचा मूर्तिमंत नंदादी बसलेल्या स्त्रियांनी जाणून बाजून उभे केलेले. ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्यामधला राक्षस कोसळून जाईल. आणि गांधीजींचा तो प्रयोग मित्रांनो यशस्वी झालेला सगळ्या देशांनी पाहिलेला आहे. मी त्यामुळं डॉक्टर कुमार सप्तऋषींच्या या पावलाचं स्वागत करतो आणि समर्थन करतो. आणि विशेषतः तरुण त्यासाठी उद्युक्त झाला, याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करतो. सामान्यपणे तुमच्या माझ्या देशातलं तारुण्य हे समाज कंटकांकडून आणि राजकारणी लोकांकडून दारूचा कोठारासारखं वापरलं जातं. कोणाच्या हातात बत्ती आहे तो त्याला भडकावून देऊ शकतो. आमचा वापर इतपर आम्ही दारूच्या कोठारासारखा करू देणार नाही, या प्रतिज्ञेनं आपण सर्व लोक इथे आला आहात, म्हणून मला त्याचा आनंद. तारुण्य हे या देशातलं स्वार्थी राजकीय नेत्यांच्या हातात हत्यार राहणार नाही, साधन राहणार नाही. तारुण्याच्या हातातली साधनं वेगळी असतील, जी आज तुम्ही प्रतिज्ञेने या ठिकाणी जाहीर केली. एक आपण लक्षात ठेवा, शांतीचा मार्ग हा लाऊडस्पीकर वरून घोषणा करीत नसतो. शांतीचा मार्ग हा मोठमोठ्याने व्याख्यान देत नसतो. शांतीचा मार्ग हा निशब्दातून बोलत असतो. आणि तो जे बोलतो त्याचा परिणाम एखाद्या अणुबॉम्बपेक्षा सुद्धा फार मोठा होत असतो. साधं मौन पाळतो एखादा माणूस, आणि त्या मौनाचा केवढा परिणाम होतो. बोलला असता तर जो झाला असता त्यापेक्षा बोलला नाही त्याचा अधिक झाला. हे आपण इतपर आपल्या कृत्यातून आता प्रगट करून देणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्यावर फार मोठा विजय मिळवावा लागणार आहे. आपल्याला आपल्याशी एक युद्ध करावं लागणार आहे. आपल्यामध्ये जे नको ते प्रकार उद्भवण्यासारखी जे विषाणू वळवळत आहेत तुमच्या माझ्या मनामध्ये, त्या विषाणूचं आपल्याला निखंडन करावं लागणार आहे. कदाचित ते करताना आपल्याला त्रासही भोगावा लागणार. म्हणून म्हणतो हे आत्मयुद्ध आहे. आपल्याला त्रासही भोगावा लागणार. म्हणून म्हणतो हे आत्मयुद्ध आहे, ही स्वतःशी झुंज आहे. या झुंजीमध्ये तुम्ही यशस्वी झालात
तर समाजामधल्या अपप्रवृत्तींच्या झुंजीमध्ये तुम्हाला विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्या अपप्रवृत्तीची बीज माझ्यामध्ये असतील ती काढण्याची हवी मला पहिल्यांदा समाजामध्ये द्यावा लागेल. बिहारचं आंदोलन विद्यार्थ्यांनी भडकवलं, त्यावेळेस जयप्रकाशजींना नेतृत्व करण्यासाठी त्यांनी विनंती केली. जयप्रकाशजी म्हणाले भ्रष्टाचाराबद्दलचं विरुद्धचे आंदोलन आहे, याचं नेतृत्व तुम्हीच करायचं आहे, तुम्ही नाही करणार. म्हणून मी आपल्याला म्हणतो की आज हा एक फार चांगला दिवस आहे. या दिवशी गांधीजींचं पुण्यस्मरण करून आपण आपलं एक आत्मपरीक्षण करणार आहोत अंतर्मुख होऊन, आणि त्या बीजांना आपल्या अंतःकरणामध्ये आपण स्थान दिलंय का त्याचा शोध घेणार आहोत, की नाहीसं करणार आहोत. आणि मग कुठे आपल्याला समाजामधल्या या अपप्रवृत्तींची टक्कर देण्याची शक्ती प्राप्त होईल, ती आपल्या सर्वांना गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्राप्त व्हावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. मला डॉक्टर सप्तऋषी असं म्हणाले पहिल्यांदा की तुम्ही तत्वज्ञान सांगू नका, त्या तत्वज्ञानानुसार मागणारे 20 विद्यार्थी माझ्यासमोर उभे करून दाखवा. म्हणून मी तत्वज्ञान सांगणार नाही. तो लढा मित्रांनो आपण उभा राहा. त्या लढ्यामध्ये तुमच्यासारखा एक सैनिक म्हणून सहभागी होण्याची परवानगी मला द्यावी अशी विनंती. स्थापना करण्याच्या एका क्षणाला पोहोचतो. तर आज प्रथमतः मी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीला तिरवार वंदन करतो आणि स्टेजवर बसलेले माझे मित्र आदरणीय अमित चिश्ती, ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, साधना कुलकर्णी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक अतिशय गंभीर ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार आणि सहभागीदार आहोत. महात्मा गांधींना आपण राष्ट्रपिता मानतो हेच आजच्या काळामध्ये विशेष अशी गोष्ट म्हणायला लागेल. कारण काही लोकांना आपले वडील नाकारायचे असतात आणि स्वातंत्र्य लढ्यापासून चालले की गांधीजी आमचे राष्ट्रपिता नाही, आम्ही दुसऱ्या वडिलांची लेकर आहोत, या देशात राहतो असं त्यांना सांगायचं. पण आपण असं जातीलोकपणे सांगतो की आमच्या देशाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी आहे आणि आम्ही हा देश अखंड राखणार आहोत. का गांधीजी राष्ट्रपिता आहे त्याची तुम्हाला माहिती असेल. वेगवेगळ्या मार्गाने गेलेले लोक होते, परंतु गांधीजींना पिता मानत. गांधीजींना राष्ट्रपिता हे नाव कुणी दिलेलं आहे? कुणी आयुष्यामध्ये नाही दिलेलं. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी जेव्हा आझादी हिंद रेडिओ सुरू केला त्यावेळेचं पहिलं वाक्य आहे की बापूजी तुम्ही राष्ट्रपिता आणि तुम्हाला वंदन करून मी हा एका वेगळ्या मार्गाने जातो. वेगळ्या मार्गाने जरी मी गेलो तरी मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. तर हा राष्ट्रपिता. पण राष्ट्रपिता काय? तर जी मूल्य गांधीजीने आणली, जी मूल्य आणली नसतील तर हा देश तयार झाला नसता. ज्या वेळेला स्वातंत्र्य लढा झाला त्यावेळेला हिंदू राष्ट्र व्हावं आणि मुस्लिम राष्ट्र व्हावं असं म्हणणारे आणि एक मुद्द्यावरती मतैक्य असलेले की द्विराष्ट्र असतात, धर्माप्रमाणे राष्ट्र वेगळे असतात, हे मानणारे सावरकरी होते, ते जिने होते आणि दोघं ब्रिटिशांच्या आपत्ती होते. ब्रिटिशांना ते हवे होते, दोघांचा ब्रिटिशांना पाठिंबा होता. आणि याच्यामध्ये तिसरे गांधीजी होते आणि ते म्हणाले हिंदू असलास, मुसलमान असलास, ख्रिश्चन असलास, बौद्ध असलास तरी ब्रिटिशांचं राज्य तुला सहन होतं आणि मग आपण भाऊ म्हणून लोकशाहीमध्ये का राहू शकत नाही. आणि हिंदू राष्ट्र करायचं म्हणजे त्याच्यामध्ये जातीची उतरण ठेवायची, स्त्रियांवर अन्याय करायचा, ब्राह्मणांचं वर्चस्व ठेवायचं आणि खाली दलितांना अस्पृश्यता द्यायची. हेच नाही हिंदू राष्ट्र. दुसरं काय होतं? आणि मुस्लिमांचं काय ते आपण तालिबान मध्ये पाहिलं. मुस्लिम राष्ट्र झालं, स्त्रियांना घरात नोकऱ्या सोडायच्या, पुरुषात घालायचं आणि हाताची बोट जर बाहेर दिसली तर तू पुरुषाला चालवलंस म्हणून त्या काबूलमध्ये आणून तिला गोळ्या घालायच्या. आणि त्यांना विचारलं का रे असं काय करता, तुम्हाला फुटबॉलचं ग्राउंड दिलं, हे आंतरराष्ट्रीय लोकांनी वर्गणी डॉलर देऊन तुम्हाला आनंद करता दिले. तर टीव्हीवर पाहिलं आपण सर्वांनी हसत हसत तो सांगतो, कारण लोक हसत असतात रोज बायांना मारायच्या वेळेला त्या चौकातले. तर तिथला एखादा इंटरव्ह्यू घेतला की तुम्ही हसता का आणि फुटबॉलसाठी दिले ते पैसे. तो म्हणला हे पा आंतरराष्ट्रीय लोकांनी आम्हाला जे पैसे दिले ते
आम्हाला आनंद मिळावा म्हणून दिले आणि आम्हाला जगामध्ये सर्वात जास्त आनंद महिलांना मारण्यात मिळतो. म्हणून मग तुम्ही आम्हाला काय फुटबॉलला दिले पण त्यापेक्षा जास्त आनंद मिळतो ना. कुठल्याही धर्माच्या माणसाला कुठल्याही खेळापेक्षा स्त्रियांना खेळण्यामध्ये आनंद असतो. तो हिंदू असो वा मुस्लिम असो. हे आता जगामध्ये दिसतंय ना सगळं. आणि म्हणून मित्रांनो आज इथं मुस्लिम मुली आल्या याचा मला सर्वात जास्त आनंद. मुस्लिम मुली कार्यक्रमाला येतात. एक त्यांना असं वाटतं इथं सुरक्षितता आहे. म्हणून मी युवक क्रांती दलाचे जे कार्यकर्ते आहेत आणि शांती दलामध्ये ज्यांनी सहभाग घेतला, जास्त पुढाकार घेतला, या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. आपल्या देशामध्ये मुस्लिम महिलेला ज्या ठिकाणी जावं अशी सुरक्षितता वाटते ती खरोखरच सुरक्षित जागा असते. तर त्याचे पुरावे तुम्ही निर्माण केले समाजामध्ये. आज बजरंग दलाच्या, विश्व हिंदू परिषदेच्या, दत्तोपंत ठेंगडींच्या किंवा कुठल्या याला मुस्लिम मुली जाऊ शकणार नाही. कारण तर भयंकर माणसं आहे. टीव्हीवर बोलतात ते बघतात. ते प्रवीण तोगाडे हा सर्जन आहे कॅन्सरचा. आणि ते असं आहे की कॅन्सरचा तज्ञ म्हणजे मी डॉक्टर म्हणून सांगतो. म्हणजे काय असतं कमीत कमी रक्त सांडून त्याला ऑपरेशन करता येईल. तर त्याचा व्यवसाय उपजीविकेचा कमीत कमी रक्त सांगायचा आणि त्याचा देशाची लिडरशिप करायचा व्यवसाय काय जास्तीत जास्त रक्त सांगायचा. एक दिवस जात नाही. एक दिवस. तो बैरागी कोण आहे? आणि ते बैरागी असतात ना ते शिलान्यासाच्या वेळेचे परमहंस. बहुतेक बैरागी हे व्यसनी असतात हे लक्षात घ्या. बैरागी संन्यासी आणि परत त्याला काय मागचे काही गुन्हे केले आपण विचारू शकत नाही. तुम्ही आम्हाला विचारू शकता. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमचं जीवन जगलात का तुम्ही? बैराग्यांना संन्यासांना विचारता येत नाही. अहो ते तुमच्यावर काहीतरी गुन्हा आहे. तुमचं नाव काय हो? आमचे नाव परमहंस. पण तुमचे मागचे नाव, तुमच्या बापाचे नाव? छे छे छे. संन्यास घेतल्यावर आम्ही पूर्वाश्रम सांगत नसतो कारण तो गुन्हेगारी बरे मी जबाबदारी असतो गुन्हेगारीत असतो त्याची सोय. मोक्षाकरता संन्यास घेणारे सत्या करता जाणारे असं नाही बोलत. हिंदू धर्माची मान्यता आहे सत्याचा जो शोध घेतो तो अहिंसक शोध घेतो. जेथे जेथे हिंसा असते तेथे तेथे अधर्म असतो. अधर्म जर संन्यासी बोलायला लागला तर तो नक्की पूर्वाश्रमीचा गुन्हेगार असतो. हे तुम्ही ऐकले लक्षात ठेवा. अशा लोकांनी रोज रोज त्या टेलिव्हिजनवरनं आपलं मन बिघडवले. दुसरं काय झालंय की एकमेकांमध्ये मिसळायचं हे कमी झालेलं आहे. आमच्या लहानपणी आम्हाला कितीतरी मुस्लिम मित्र असायचे. आत्ताच्या तरुण मुलांना मित्र नाहीत. कॉलनीमध्ये असतात त्यांना मुस्लिम मित्र नाहीत, मुस्लिमांना हिंदू मित्र नाहीत. बरं राहणार कसं त्यांना माहिती? राहायचं फ्लॅट मध्ये 1 फूट बाय 1.5 फूटचा टीव्ही आणि त्याच्यामध्ये 10-10 सेकंद रोज हिंदू म्हणून जे दाखवले जातात ते गंध लावलेले त्रिशूलधारी मानवगीलाच निघालं. आता ते लहान पोर जेव्हा वाटतं तेव्हा ते मुस्लिम घरात म्हणतं की हिंदू मध्ये कसं असतो सदैव त्रिशूलधारी, एकदाही त्रिशूल खाली ठेवत नाही. आणि हिंदू मुलाला ते जे दिसतात अफगाणिस्तान पासून फक्त मुस्लिम म्हणजे दाढी वाढवलेले, वर टोपी ठेवलेले आणि नमाज पडतात. ते काय करतात? नमाज पडतात. ते जेवतात का? नाही, ते नमाज पडतात. असं हिंदू मुलं सांगतात. हिंदू मुलगा म्हणतो मला, लहान मुलगा ते मुसलमान जेवत नाहीत कधी कारण ते टीव्हीवर जेवताना पाहिले नाही. कारण साहित्यात नाटकात मुस्लिम कटअप करून टाकलेला आहे हिंदू साहित्यिकांनी. प्रत्येक जण आपण जातीवादी झालेलो आणि असा एक घाणेरडा समाज तुमच्या पुढे मागच्या पिढीने आणून ठेवलेला आहे. आता बघा तुमच्याच तरुण यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं अभय पटेल की हा समाज आम्ही स्वीकारायचा का? तर तुमचा तरुण सिद्ध अधिकारी, वयसिद्ध अधिकारी लोकमान्यांनी याच पुण्यात घोषणा केली की माझा जन्मसिद्ध अधिकार आहे स्वराज्य. मला काही इंग्रजांनी द्यायचं मी घ्यायचं असं नाही, माझा अधिकारच आहे. तसा प्रत्येक तरुणाचा हा अधिकारच आहे. बापाने दिलेलं जग चांगलं नसतं तर हे तू दिलेलं जग चांगलं नाही असं म्हणण्याचा अधिकारच आहे. ते दुरुस्त करण्याचा अधिकार आहे, ते तपासण्याचा अधिकार आहे. केवळ तरुण आहोत म्हणून आम्हाला अजून जगायचंय आणि असं घाणेरडं जग तुम्ही दिलंय म्हणून आम्ही त्या जगू जमणार नाही हे सांगायला पाहिजे. पण मग हे सांगताना एकटं वाटतात. बहुतेक मुलांशी मी बोलतो तर ते म्हणतात की वाईट जग आहे आणि मग कशी दुसरी रिॲक्शन येते पलायनवादाची की कुठं भाग नको घेऊ, वाईट लोक भाग नको घेऊ आणि याचा सगळा भार मुलींच्या वरती.
आज मुस्लिम समाजात माझ्या मित्रांना मी सांगतो की या आपण मैदानात सगळे मिळून जे वाईट आहे ते सांगू. त्यातले काही जण त्याला सांगतात क्या करने का है, अल्लाह ताला देख लेगा, उसके सारे बंदे हैं, वो गुजरात में क्यों मरे, वो नमाज नहीं पढ़ते थे इसलिए मरे. चलो सोचेंगे, बात करेंगे. क्या सोचने का, अल्लाह ताला ने 2 कान दिए, अल्लाह ताला ने 2 आंखें दिए, लेकिन मुंह एक दिया है. डबल सुनो, डबल देखो, सिंगल बोलो. काय करणार हिंदूमध्ये गेले की तो म्हणतो अगदी नशिबाच आहे. ते काय बघा ते देवाने केलेलं, प्रभू रामचंद्रांनी केले देवाने. आणि असा बरं देव असेल ते साहित्य आहे आणि देव असला तरी देवाला का नाही तपासायचं. सीतामाईला प्रभू रामचंद्रांनी 2दा वनवास दिला. असं आपल्या स्त्रियांचे जीवन भविष्यात पाहिजे असेल तर मग त्याचा अर्थ तुम्हाला गुलाम व्हायचा असं मनाशी ठरवावं लागेल. इथे जी मुलगी आली त्याचा निर्णय घ्यायचा असेल की मला गुलामीचं जीवन आवडतं, तरच ती ऐकेल की मला तालिबान हवं किंवा मला प्रभू रामचंद्राचं राज्य हवं. पुरुषांना कमीत कमी वनवास असतो. प्रभू रामचंद्राला 1 वनवास झाला, सीतामाईला झाला नव्हता. तरी सीतामाई म्हणाली नवऱ्याला झाला, त्याच्यात मी इन्क्लूड आहे. म्हणजे पहा तुम्ही कसं इंग्रजीच्या स्पेलिंग प्रमाणे शी मध्ये ही असतं, पण एका धर्म आणि पुरुष प्रधान संस्कृती असतं की ही मध्ये शी असतं. वेगळं नव्हतं सीतेला, वेगळं जेल नव्हता, पण रामाला जेल झाला. आणि का, त्याच्या वडिलांच्या त्याच्या आईच्या सावत्राईच्या भांडणावर. हे 14 वर्ष वनवासात. आणि तिचा नवरा सीताबाईला प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसले तरी तिला वनवास. कारण याची खुर्ची टिकायची असेल तर कोणी याची उत्तर टीका नको करायला. पुरुषाची खुर्ची हल्ली तरी त्याच्या बायकोला वनवास. पुरुषाच्या बापाने त्याला वनवास दिला तरी त्याच्या बायकोला वनवास. स्त्रियांना 2दा वनवास असतो. तर हे सगळी समाज व्यवस्था बदलायची असेल तर खरोखर मी काय म्हणतो आपल्याला नवीन काही विचार करायची गरज आहे का. त्या घटनेमध्ये 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लोकांनी निवडून दिलेले देशातले विद्वान लोक बारीक सारीक खल करून त्यांनी घटना तयार केली. त्यांनी पहिला निर्णय घेतला की ते जातीप्रमाणे प्रतिष्ठेचं वाटप झालेले, सत्ता संपत्ती प्रतिष्ठा ही जात वार वाटलेली, वर जास्त खाली जवळजवळ नाही. तर ती उतरण ठेवायची नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. व्यक्तीला किती शक्य आहे तर रिट पिटिशन करून अन्याय झाला म्हणून एक व्यक्ती केंद्र सरकारवर ऐकते का केंद्र सरकार किंवा राज्य सरकारवर एक भारतीय नागरिक येते ऐक एक व्यक्ती एकटी रिट पिटिशन करून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावर दावा लावू शकते. एक व्यक्ती एवढी श्रेष्ठ आहे. ही घटना सांगते स्त्री पुरुष समान आहे, कोणी कमी नाही कोणी जास्त नाही. पुरुष हा स्त्रीवर राज्य चालवायला जन्माला आलेला आहे आणि स्त्री ही वस्तू आहे, व्यक्ती नाही. स्त्री प्रॉपर्टी आहे, पर्सनॅलिटी नाही. हे तत्वज्ञान या घटनेनं संपवून टाकलं. मर्द का औरत, मर्द की सुकून होती आहे. मर्दाच्या सुकून करता बघता औरती जगायचं हे घटनेने नाकारलंय. घटनेने सांगितलं प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुष स्वतंत्र आहे, जात पात नाही. एकदा ठरलं ना आपलं सर्वांचा विकास करायचा, मग आमचं म्हणणं असं आहे याच्या करता आम्हाला हिंसा करायचं गरजच काय. कायदाच आमच्या बाजूला आहे ना. ज्यांनाही नको आहे ते हिंसा करते. ज्यांना स्त्री पुरुष समानता नको आहे त्यांना घटना उलटून टाकावं लागेल, त्यांना हिंसा करावी लागेल. ज्यांना इथे जात हवी आहे त्यांना घटना उलटून टाकावं लागेल, त्यांना हिंसा करावी लागेल. आम्ही काय करू, आम्हाला जो समाज पाहिजे त्याचा आता तरी आम्हाला ही घटना पुरेशी आहे. आम्ही सांगू याच्या जे विरुद्ध आहेत त्यांना गोळ्या घाला, आमच्याकडे टॅक्स अधिक घ्या. ज्यांना हिंदू राष्ट्र पाहिजे त्यांनी भूमिगत काम करावं. आपल्या सरकारनं त्यांनी कायदा मोडला. कायद्याच्या चौकटी चालले तोपर्यंत ठीक आहे. कायदा मोडला
तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. त्याचा खर्च जास्त झाला तरी तो खर्च आपण दिला पाहिजे. आम्हाला हिंसा करायची काही गरज आहे का? शांतीदल नाव का आलं? घटनाच आमच्या बाजूला आहे ना, कायदाच आमच्या बाजूला आहे ना, तो मानला जात नाही हा प्रश्न आहे. गुजरात मध्ये कायदा शांतीच्या बाजूचा होता, तरी गुजरातच्या सरकारनं तो कायदा मानला नाही. ते सरकार घटनेची मोडतोड करायला लागलं, मग त्याच्या विरुद्ध आपल्याला आवाज उठवावा लागतो. नाहीतर उद्या आपल्याला भूमिकेत राहावं लागेल आणि हिंदू राष्ट्राची एक होईल. मुलीला सांगतील आता तू सीतामाई जा वनवासात, स्त्रियांना सांगतील आता हिंदू राष्ट्र आहे, कट्टर धर्माचा आहे म्हणून अफगाणिस्तानचं तालिबान सारखं आता मुस्लिम मुलींनो तालिबान सारखं तुम्ही चौकटीच्या आत राहा. हे जर नको असेल, ही प्रतिक्रांती नको असेल तर आपल्याला सक्रिय राहिलंच पाहिजे आणि मग आपले बाकीचे प्रश्न सोडवता येतील. विकासाचे, सर्वांना नोकऱ्या मिळण्याचे, हे सगळे प्रश्न आहेत ना. पण हे प्रश्न बाजूला टाकून रोज कटकट धर्माची, द्वेषाची, लोकांमध्ये फूट पाडण्याची आणि भारतीय नागरिकांबरोबर राहूच नये असा प्रचार करण्याची काय चाललेलं आहे? भारतीय नागरिकांना सांगता येते की परधर्माचा माणूस हा सैतान असतो, म्हणजे माणूस नसतो, सैतान असतो असं सांगितलं जातं की लहानपणापासून तेच सांगायचं. ते सांगता त्याच्या मनात दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून सैतान असतो असं एकदा आलं की मग सैतानापासून आपला जीव बचवला पाहिजे. मग आपण काय व्हायला पाहिजे? आपण डबल सैतान झालो. म्हणून आपण सदैव हिंसाचारी झालं पाहिजे. हे शिकवणारे हे देशद्रोही आहेत आणि ते मात्र बाकीच्यांना देशद्रोही ठरवत आहेत. म्हणून आपल्याला हे शांती दल काढण्याची गरज पडली. म्हणजे याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ते लक्षात घ्या. आपण महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानतो का? देशाचे आहेतच, पण शांती दल युवक दल का मानतं? त्या माणसाने किती अवघड परिस्थिती असली तरी सत्य हा असा मार्ग आहे की त्यात यश मिळतं आणि त्याच्यावर तुम्ही एकट्याच तरी जाऊ शकता. साहेब नौखालीला हिंदू मुस्लिम झगडत होते, भयंकर दंगा चालला. महात्मा गांधी गेले. तुम्हाला माहित असेल 15 ऑगस्टला 1947 रोजी ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली येत होता, तिरंगा झेंडा वर जात होता आणि खरा जो धनी होता त्याचा तो राष्ट्रपिता तिथे हजर नव्हता. तो राष्ट्रपिता नौखालीमध्ये दंगल थांबवत होता. त्यांना बीबीसीचे रेडिओचे लोक गेले आणि म्हणाले बापूजी तुमचा संदेश द्या. त्यांनी सांगितलं आजपासून मी इंग्रजीत बोलायचं बंद केलं म्हणून इंटरव्ह्यू करू शकत नाही. लिहून दिलं. ऑल इंडिया रेडिओचे लोक गेले बापूजी तुमचा संदेश काय, तुम्ही जिथे राहणार नाही. ते म्हणले माझा संदेश एकच आहे, माझ्या इतका दुःखी माणूस कुणी नाही. देशाची फाळणी होत होती, हिंदू मुस्लिम एकमेकाला मारत होते. मुस्लिमांकडे बापूजी गेले की म्हणायचे हिंदूला शिकवा ना तुमच्या. बापूजी म्हणायचे अरे मी भारतीय, मी हिंदू नाही. मुस्लिम म्हणायचे तुमच्या हिंदूंना शिकवा भावांना. आणि हिंदू म्हणायचे ते आज बजरंग दल वेद करतात. आम्ही जर त्यांच्यामध्ये गेलो तर मी चाललो तर मागून ते लांड्या म्हणून हात मारतात. म्हणजे जो कोणी हिंदूला हिंसा करू नको सांगेल तो मुसलमान आहे असं सांगितलं. हे आपल्या डोळ्याने बघतोय आपण. त्या गांधींनी पाहिलं सर्वच मोठी माणसाची डोकी भडकली आहे, बिघडली आहे, ते निरोपही आहे. कर्फ्यू होता, कुणी हिंदू त्यांच्या पाठीशी आलतात नाही, मुस्लिम पाठीशी आलतात. त्यावेळेस त्यांनी काय केलं माहितीये? अशा वेळेला काय करावं गांधीजीने मार्ग दाखवून दिला. ज्या वेळेला सगळीकडे अंधार असतो, ज्या वेळेला प्रकाशाची काही शक्यताच नसते, अशा वेळेला तरुण पिढीकडे जावं. म्हणून गांधीजींनी तरुणे नव्हते त्यांच्याकडे, आपलं तर बरेच जण तरुण पिढी आपल्याबरोबर. म्हणून त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली कर्फ्यू मध्ये. आणि लहान लहान मुलं खिडकीतून बघायचे आणि गांधीजी त्याला चेंडू दाखवायचे, हसायचे. आणि मग बापांना, थोरल्या भावांना तोडून लहान मुलं बाहेर आली आणि हा आजोबा आणि हे नातू हे चेंडू खेळायला लागले म्हणून दंगल थांबली. एकमेकाशी संपर्कच ठेवायचा नाही, एकमेकांना सैतान मानायचं. तर हे असे माझे राष्ट्रपिता आहेत, त्याचा मला अभिमान आहे. आणि खरोखरच ते जर पिता आहेत त्याचा अभिमान असलाच पाहिजे ना. ज्यांचे नाही त्यांनी नाही वाढू, पण आमचे आहेत ना, त्यांनी वाटलं ते देशात राहू नये. जेव्हा त्यांचं हिंदू राष्ट्र जेव्हा परत यावं तेव्हा आम्ही जाऊ निघू तिथून. हा सरळ व्यवहार ना. राष्ट्रात राहायचं, घटनेचे लाभ घ्यायचे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी नाही म्हणायचं, त्याला टकरू म्हणायचं, नाटकामध्ये त्याची टिंगल करायची. मला सांगा
जे जे कोणी आपल्या राष्ट्रपित्याला टकलू म्हणत असतील ते निश्चितच त्यांच्या बापांना टकलू म्हणत असतील. आणि असं काही लिहिलं की हिंदू असला की त्याला टक्कल नसतं, असं काही नाही. किंवा महात्मा गांधी मानणाऱ्यालाच टक्कल असतं आणि हिंदू राष्ट्रवादीला टक्कल नसतं, असं काही नाही. तर हे सगळे आपल्या घरातली संस्कृती भारताच्या रस्त्यावर आणतात. हे बाबाला टक्कर आहे, आडवाणीला टक्कर आहे. आडवणीला ते नक्कीच टकलू म्हणत असतात, तसे इकडे म्हणणार नाहीत ना. तर अशा या परिस्थितीमध्ये आपण असं मानतोय कोणालाही, माझ्या भावाला बहिणीला परधर्मावरनं मी चिडवणार नाही. आपल्या मैत्रीमध्ये काय असेल चिडवत तो वेगळं, पण मी परधर्म या नावाखाली चिडवणार नाही, ही प्रतिज्ञा आपण करतो. प्रतिज्ञा म्हणजे काय? संकल्पना, कन्सेप्ट, त्याच्यामधून आयडियाज निघतात आणि संकल्पना ज्याच्यातून निघतात त्याला मदर कन्सेप्ट ज्याला म्हणतात, मातृसंकल्पना त्याला प्रतिज्ञा म्हणतात. ही प्रतिज्ञा धारण जर केली तर ती सतत धारण करावी लागते, टेम्पररी नाही. आणि त्याच्यातून मग वेगवेगळ्या कल्पना येतात. तर या आपण जी आता शांती दलाची प्रतिज्ञा घेणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कल्पना काय? पहिली कल्पना, मला माझा देश तुटू द्यायचा आणि माझा देश तुटू द्यायचा नसेल तर 102 कोटी लोकांचं एकमेकांशी पाहिजे, बंधुभाव पाहिजे. आणि 102 कोटी मध्ये अनेक धर्म आहेत म्हणून मी बहुधर्मीय आहे, मला काही लाज वाटत नाही. प्रत्येक धर्मातलं चांगलं माझ्यामध्ये आहे. मी सच्चा भारतीय आहे म्हणून मी सच्चा हिंदू आहे, मी सच्चा भारतीय म्हणून मी सच्चा मुसलमान आहे, सच्चा बौद्ध आहे आणि सच्चा ख्रिश्चन आहे. आणि काही अडचण येत नाही, कारण धर्माची व्याख्या आहे जेथे माणसाला माणूस जोडला जातो त्याला धर्म म्हणतात, जेथे माणसाला माणसापासून तोडलं जातं त्याला अधर्म म्हणतात. तर मला जर धर्म मानायचा असेल तर मला जोडणार जे जे ते मानावं लागेल. आणि माझ्या 102 कोटी बांधवांना मला जोडायचं आहे आणि त्यांच्यामध्ये अनेक धर्म आहेत, मला अनेक धर्माची अडचण नाही. काय लागतोय का नाही? हे का जनरेटर लवकर लाव, इतकं का नाही. तर ही याच्यामध्ये मदर कन्सेप्ट आहे प्रतिज्ञेमध्ये की मी भारतीय आहे. मग तुम्ही हो म्हणले तर लिहितात बावळट 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 आणि मग त्याला फोन जातात आमच्या बायांवर बलात्कार झाले, कसल्या बाहेर हे खोटं. तर ज्या वेळेला शिवपिंडीवर ओम निघेल, गणपती दूध प्यायला लागेल, त्याच दिवशी आपण जागं झालं पाहिजे. शांती जर त्याशी कामाला लागेल, कारण त्याच्यानंतर खोटी अफवा येणार असते, त्याच्यामधून माणसं झुंडीसारखे रस्त्यात. आपला विवेक कधी घालवायचा नाही. तर असं हे शांती दल मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो की ही जी कल्पना मांडली युवक क्रांती दलानं याला आपण भरभरून प्रतिसाद दिला. म्हणून इथले जे तरुण आहेत वेगवेगळ्या कॉलेजचे ते आणि त्यांचे जे शिक्षक आहेत, विशेषतः NSS चे शिक्षक आहेत, यांनी जे सहकार्य केलं, विशेषतः मुली आल्या याला महत्व आहे. आणि तुमच्यावर ही जबाबदारी आहे. तुमच्यावर एक जबाबदारी आहे. तुमचं मध्ये डिस्टर्ब होतं. तर तुमच्यावर जबाबदारी आहे की तुम्ही इतर कॉलेज मधल्या किंवा आपल्याच कॉलेजमध्ये इतरांना ज्या कल्पना माहित नाही त्यांना या सांगितल्या पाहिजे. त्याचं कारण असं आहे, समाज फक्त आपल्या म्हणण्याने चालत नाही. सर्वांना जर पटलं तर आपला सत्याचा विजय होतो. सत्य हे एकटं कधी विजय होत नाही. आपण म्हणतो सत्यमेव जयते, पण प्रत्यक्षात असतं सत्तामेव जयते. म्हणून आपल्या विचाराची संख्या वाढवली पाहिजे, पटवलं पाहिजे आणि त्यांना हे सभासद करून घेतले पाहिजे. म्हणून आपण एक लक्ष ठेवलंय. आता आपले काय 300-350 झाले असतील सभासद, पण 2000 नक्की होऊ शकतात. तर त्या सर्वांसाठी आपण कामाला लागायचं. त्याचं ऑफिस SP कॉलेज आपल्याला माहित आहे आणि बहुतेकांनी या प्रतिज्ञेवर स्वाक्षरी केलेली आहे असं माझं समज आहे. बरोबर आहे ना? आता ही प्रतिज्ञा आहे की मी म्हणून लागली आपण म्हणायचं या प्रतिज्ञेमध्ये जे जे सहभागी झाले याच्या उच्चारणात ते ऐतिहासिक दृष्ट्या शांती दलाच्या स्थापनेचे भागीदार आहेत. असे आपण लोक ही प्रतिज्ञा जरा मोठी आहे म्हणून अशी एक सूचना आली. पहिला पॅरेग्राफ आणि शेवटचा पॅरेग्राफ म्हणणार आहे.
बोलायचं नाही. लक्षात घ्या, प्रतिज्ञा आहे सगळ्यांकडे. काही बोलायचं कोणाची शंका नाही. त्याला पहिला पॅराग्राफ आणि शेवटचा पॅराग्राफ म्हणून दाखवतो. आपण म्हणायचं सामुदायिक उच्चारण ही देखील एक शक्ती आहे. या स्थापनेमध्ये सहभागी होऊन स्वतः संसद म्हणून काम करणारे या सर्वांना आणखी सर्व आहेत अशी मी या ठिकाणी आशा आणि अपेक्षा करतो. आपण कृपया उभं राहू आणि अत्यंत गंभीर मनाने शपथ घेऊ. मी शांती दलाचा सभासद होऊ इच्छितो. मी शांती दलाच्या प्रतिज्ञेवर स्वाक्षरी करीत आहे, केली आहे. शांती दलाच्या अनुशासनाचे मी पालन करीन. आता मी प्रतिज्ञा तुम्हाला म्हणून दाखवतो. मी म्हणा भारतीय राज्यघटनेवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा घेते. मी प्रथम भारतीय आहे. सच्चा भारतीय म्हणून मी जगू इच्छितो. सच्चा भारतीय या नात्याने मी परधर्माच्या वा परजातीच्या भारतीय भावाचा वा बहिणीचा कधी द्वेष करणार नाही. त्यांना कधी पीडा देणार नाही. भारतीय नागरिकांमध्ये निर्वैर मंगल मैत्री प्रस्थापित करण्यास माझी बांधिलकी राहील. जाती धर्म निरपेक्ष मानवनिष्ठ राष्ट्रवाद ही माझी जीवननिष्ठा आहे. धर्माच्या नावावर चालणाऱ्या हिंसाचाराने माझ्या परमप्रिय भारताचे मी कधी विघटन होऊ देणार नाही. दंगलीच्या पूर्वतयारीसाठी धर्मांध जमातवाद्यांकडून विकृत अफवा पसरवण्यात येतात. अशा अफवांचे तत्काळ खंडन करण्यासाठी मी संघटित प्रयत्न करीन. जेथे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले असेल तेथे शांती प्रस्थापित करण्यासाठी मी माझ्या सहकार्यांबरोबर धावून जाईल. सामुदायिक पुरुषार्थ व विवेकाने हिंसाचार रोखता येतो यावर माझा ठाम विश्वास आहे. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तिचे निवारण करण्यासाठी मी अथक प्रयत्न करीन. त्यासाठी मी आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण संपादन करेन. इतिहासाचे विकृतीकरण करून तरुणांची मने भडकवण्याचा प्रयत्न मी हाणून पाडीन. त्यासाठी इतिहासातील सत्याचा मी अखंड शोध घेईन. समृद्धी व स्थैर्य असलेले आधुनिक राष्ट्र म्हणून भारताचे नाव विश्वामध्ये सतत झळकत राहावे ही माझी मनीषा आहे. अखेरच्या श्वासापर्यंत मी सच्चा भारतीय म्हणूनच जगू इच्छितो. आता शांती दलाची अधिकृत स्थापना झाली असं मी जाहीर करतो. सन्माननीय अतिथी आणि माझ्या विचारी मैत्रिणी आणि त्याच्यावरती असं लिहिलेलं आहे की
केल्याशिवाय खरंच परिपूर्ण होत नाही आणि तो अर्थपूर्णही होत नाही. जेव्हा डॉक्टर कुमार सुतर्ष आमच्या कॉलेजमध्ये आले तेव्हा खूप मुलींनी असं जाणून दिलं की त्यांना खरोखरीच काहीतरी विधायक करायचंय. त्या सगळ्या प्रक्रियेतली सर्वात मोठी अडचण होती पालकांच्या संमतीची. कारण माझ्या महाविद्यालयामध्ये ज्या विद्यार्थी येतात त्या वेगवेगळ्या सामाजिक गटांमधून येतात आणि त्यांना खरोखरीच संघर्ष वेगवेगळ्या पातळ्यांवरती करावा लागतो. मग मी पालकांशीच बोलण्याचा प्रयत्न केला. माझी सहकारी वैशाली दिवाकर आणि आम्ही जवळजवळ 1.5-2 तास पालकांशी वेगवेगळ्या विषयांवरती बोललो, अतिशय अनौपचारिकपणे बोललो आणि आज ज्या माझ्या जवळजवळ 100-150 विद्यार्थी इथे आलेल्या आहेत याचं कारण म्हणजे पालकांनी आमच्यावरती व्यक्त केलेला विश्वास आणि विद्यार्थिनीने आमच्याबद्दल वाटलेली खात्री. माझ्या सर्व विद्यार्थिनी त्यांच्या परीने त्यांना उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीच्या आत राहून शांती दलासाठी जे काही त्यांना करता येईल ते निश्चित करतील यांच्या वतीने मी हे आश्वासन देते. शांती दलाचं काम अधिकाधिक संघटित व्हावं, ते अधिक व्यावसायिक स्वरूपाचं व्हावं, उत्तम प्रकारे विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिलं जावं आणि या सगळ्या युवा शक्तीचा वापर चांगल्या पद्धतीने केला जावा असा माझा आग्रह आहे. आणि मी अशी विनंती संयोजकांना करते की त्यांनी ही बाब खरोखरीच गंभीरपणे घेऊन यातला जो टेम्पो आहे तो तसाच टिकवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. आले असेल तरी ते शांती दलाच्या स्थापनेनिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय सप्तर्षी साहेब आणि इतर सर्व मान्यवर, विविध महाविद्यालयातून आलेले कार्यक्रमाधिकारी, विद्यार्थी आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, या ठिकाणी सर्वात प्रथम महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी, राष्ट्रीय संयोजनाच्या विद्यार्थ्यांनी शांती दलाच्या स्थापनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी यांचे मी अभिनंदन करतो. महात्मा गांधींची जवळजवळ 133वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त शांतीचा मार्ग युवकांपुढे ज्यांनी उपलब्ध करून दिला आणि शांती दलाची स्थापना केली त्यांचेही मी अभिनंदन करतो. जगाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं ज्या ठिकाणी हिंसा झाली आणि हिंसेने प्रत्युत्तर दिलं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने परिवर्तन झाले आहे. परिवर्तन किंवा बदल करण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी क्रांती हा एक मार्ग आहे. शांतीच्या मार्गाने झालेली क्रांती हे निमित्त स्वरूपात आणि कायमस्वरूपी असते. शपथ या ठिकाणी आणि या शांतीच्या मार्गाने निश्चितपणे भारताला किंवा आपल्या देशाने चांगला मार्ग मिळू शकेल. कोणत्याही देशामधील युवक हा एक महत्वाचा घटक असतो, कारण 20 वर्षांनी, 10 वर्षांनी, 25 वर्षांनी ते युवक एका वेगवेगळ्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक असते. धर्माचा उल्लेख केला गेला. मी माझ्या धर्माची व्याख्या वेगळी करतो. असं मी म्हणतो की धर्म म्हणजे माझं काम, धर्म म्हणजे माझं कर्तव्य, धर्म म्हणजे माझी जबाबदारी आणि ती जबाबदारी जाणीव काम या संघटनेमार्फत केलं जाईल. युवकाला आपल्या जबाबदारीची जाणीव होईल. मला नेहमी असं वाटतं की युवकांना माणसाला समजलं पाहिजे की आपले हात कशासाठी आहेत. आपले हात उगारण्यासाठी नाही, उभारण्यासाठी आहेत. आपले हात पेटवण्यासाठी नाही, भिजवण्यासाठी आहेत. आपले हात तोडण्यासाठी नाही, जोडण्यासाठी आहेत. याची परिस्थिती, याचा अनुभव या शांती दलाकडून विद्यार्थ्यांना मिळेल, समाजाला मिळेल, माणसाला मिळेल अशी अपेक्षा होतो आणि या ठिकाणी माझे अनुभव थांबवतो. सुरुवातीपासून आम्हाला साथ दिलेली आहे असे आमचे मित्र आदिश शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी मागतात. हम बुलबुले में उसकी गुलसिता हमारा, यूनान और मिस्र और रोमा सब मिट गए जहां से, यूनान और मिस्र और रोमा सब मिट गए जहां से, लेकिन अभी है बाकी नामो नशा हमारा। मैं अपनी ओर से बल्कि अपने संस्था अखिल भारतीय मानवता संदेश अभियान के एक सचिव होने के नाते मैं सबसे पहले डॉक्टर कुमार सप्तर्षि साहब
और उनके जितने भी सहयोगी हैं, मैं भी उनका एक छोटा सा सहयोगी हूँ, इन सबको मैं अपनी ओर से मुबारकबाद देता हूँ। और आप सबको मेरा तो आशीर्वाद देने का हक नहीं है, मुझसे कहा कि आशीर्वाद दें, लेकिन मैं सब आपको, आप जितने विद्यार्थी यहाँ पे हैं, इन सबको भी मैं मुबारकबाद देता हूँ। सिर्फ इतना ही नहीं, बल्कि डॉक्टर कुमार सप्तऋषि साहब से एक आग्रह के साथ मैं एक विनती करूंगा, एक विनती ऐसी करूंगा कि इस जोश को, इस बलबले को हमेशा कायम रखा जाए, इसका फॉलो करते रहना चाहिए और इसका मल्टीप्लिकेशन होना चाहिए। हम लोग आमतौर पर ही करते हैं कि एक बात अच्छी सुनते हैं, अपने तक रखते हैं, लेकिन आज मल्टीप्लिकेशन का दौर है, ये मीडिया का जमाना है। मैं सारे विद्यार्थियों से विनती करूंगा और मुझसे खास तौर से इस बात का आग्रह करूंगा कि इस बात को दूसरों तक पहुंचाइए और दूसरे से कहिए कि इस बात को और आगे तक पहुंचाएं। एक बात याद रखिए, मीडिया जो काम नहीं कर सकता, वो काम आपका सीना कर सकता है, आपका मन कर सकता है। आप अगर सच्चे दिल से किसी काम को करने की ठान ले, तो वो दिन दूर नहीं जब कामयाबी हमारे कदम छुएगी। और याद रखिए, इस भारत के अंदर गड़बड़ी फैलाने वाले लोगों की संख्या 0.002% भी नहीं है। अच्छा जानने वाले, अच्छा समझने वालों की संख्या अधिक है। अगर बुरा जानने वालों की और बुरा चाहने वालों की संख्या ज्यादा होगी, जो देश कब का बारूद की तरह फट उठ गया होगा। इतनी विष भाषा यहाँ पे की गई है, इतना जहर बोला गया है। लेकिन मैंने जैसे कि अखबार के शेर में पढ़ा, यूनान मिस्र और रोमा सब मिल गए जहां से, लेकिन अभी है बाकी नामो नशा हमारा। इसका सिर्फ ये मतलब है कि यहाँ पर अच्छे, सच्चे और नेक लोगों की संख्या ज्यादा है और आप सब उनके बहुत अच्छे रिप्रेजेंटेटिव हैं। मैं आप सबको मुबारकबाद देता हूँ। धन्यवाद। त्यांच्यावरती एक, मुलींच्या वरती एक, किंवा समाजामध्ये चांगलं विश्वासाचं वातावरण हवं, मुलींच्या दृष्टीने सगळ्यात हिताचं आहे। त्या दृष्टीने मुलींनी देखील या पत्रकाराशी बोलताना आवर्जून उपस्थित राहावी विनंती। व्यासपीठावरील मान्यवर माझ्या परंतु अनेक जाणकारांची मतं घेऊन साताऱ्यामध्ये त्याचा पहिला प्रयोग करून आज पुण्यामध्ये शांती दलाची स्थापना झालेली आहे। जगाच्या क्रांत्यांचा जर आपण विचार केला तर प्रत्येक क्रांती नवजीवन घडवण्याचं काम हे तरुणांनीच केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्यामुळं या देशाला नवी दिशा देण्याचं काम हे शांती दल करेल। हा भविष्य काळाचा एक अंश देण्यात येतो। एक तरुण मुलं म्हणजे ना, त्यांना नुसतं आपली स्वतःची करिअर किंवा मग हौस, मजा, जैन, मस्ती हेच हवं असतं आणि याच्यामध्येच ही आताची मुलं असणे झोपलेली आहेत, असं आम्ही नेहमी तक्रार मोठी माणसं करत असतो। परंतु आज मला खूप अभिमानाने असं सांगावं वाटतं, खूप आनंदाने सांगावं वाटतं की आज तुम्ही हे जे
समाजाची स्वच्छता देखील निश्चितच करू आणि समाजातील सर्व घटकांना यामध्ये समाविष्ट करण्याचा निश्चितच प्रयत्न करू. दुर्दैवाने असं झालेलं आहे, अर्थशास्त्राची प्राथमिका असल्यामुळे मला या ठिकाणी एक उल्लेख करायचा गोष्ट आहे. 55 वर्षानंतर इतकी क्रांती होणं अपेक्षित होतं की अशा मोठ्या दलाची काही आवश्यकताच तेव्हा मला नको होती. मात्र दुर्दैवाने तसं काही झालेलं नाही आणि म्हणून 55 वर्षानंतर आपण पुन्हा सगळ्यांना एकत्रित आलेलो आहोत. आपण सर्वजण डॉक्टरांच्या बरोबरीने त्यांच्या बरोबर राहून त्यांना निश्चितच सहकार्य करू. मी डॉक्टरांना या ठिकाणी एवढंच एक आश्वासन देते की आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. डॉक्टर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपल्यासमोर मांडली गेली आहे. मी अजिबात कुठल्याही प्रकारचं त्यावरती भाष्य न करता राष्ट्रसेवा दल आणि छात्रवादी या आपल्या संविधानिक संघटनांच्या वतीनं या उपक्रमाला पाठिंबा जाहीर करण्याच्या भारतीय संस्कृतीचे प्रोफेसर हे नागपूरहून खास पुण्यामध्ये आले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. पोलीस आयुक्त रणजित सिंह शर्मा आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त हसन मुश्रीफ साहेब हे वेळात वेळ काढून आपल्यामध्ये उपस्थित राहिले त्यांचे आभार. त्यानंतर बैरागी सर जे पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे महासंचालक आहेत ते आज उपस्थितच राहिले नाहीत, पण पहिल्यापासून त्यांनी आम्हाला आमच्या पाठीशी उभे राहिले आणि तुमच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांनी आम्हाला बहुमान मदत केली. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहे. त्यानंतर अनिश चिस्ती जे मुस्लिम विचारवंत आहेत ते सुद्धा आमच्या पाठीशी उभे राहिले, त्यांचे मी आभार मानतो. ही जी संकल्पना होती ती कुमार सुद्देश आणि अंबरराजांनी पहिल्यांदा मला सुचवली. ते प्रत्येक कॉलेजमध्ये आमच्या बरोबर आले, तिच्या मुलांशी बोलले, त्याच्या शंका होत्या त्या समजावून घेतल्या आणि जे आता तुम्ही सगळे एकत्र आहात त्याच्या मागं मूळ सिंहाचा वाटा त्यांचा आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. ही जी संकल्पना होती ते मला वर्षा देशपांडेंनी सांगितलं की 5 मिनिटं शिबिरात ठरली होती, पण जे पहिल्यांदा मित्रांचं पहिलं काम शांतीदल चालू झालं ते सातारा शहरात चालू झालं आणि सातारा शहरात वर्षा देशपांडे आणि शैलजा जाधव यांनी पहिल्यांदा शांतीदल सातारा शहरात स्थापन केलं. त्यांचं आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं आणि आज सुद्धा त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी माझ्या त्यांचे मी आभार मानतो. त्यानंतर SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन या संस्थेनं आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आणि सुरेख व्यवस्था करून दिली. त्याबद्दल त्यांच्या विश्वास मंडळाचे आणि त्यांच्या कार्यालयीन सेवा मंडळाचे आम्ही आभार मानतो. त्यानंतर दुर्वानपूर आणि जे पुण्यातील जे प्रतिष्ठित नागरिक होते ते आमच्या पाठीशी उभे राहिले, त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्यानंतर तुम्ही सर्व मित्रमैत्रिणी ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम आम्ही संभव शक्य झालं नव्हतं आणि शांतीदलाला तुम्ही येऊन आमच्या पाठीशी उभे राहिलात आणि दाखवून दिलं की आम्ही काही मागे नाही आहोत. आम्हाला